काल UPSC सिव्हिल सर्व्हिसेसचा अटेम्प्ट झालेला आहे आणि आज आपल्याला पॉलिटी आणि जिओग्राफीचे जे क्वेश्चन्स काल येऊन गेलेले त्याचे अनालाइज करायचं आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स आपल्या व्हिडिओ लेक्चर्स आणि नोट्समधून कव्हर झालेले आहेत. तर आता जो महाकोर्स आपण लॉन्च केला होता कल्याणसाठी, त्याचा ॲक्सेस तुमच्याकडे आहे. तर त्याच्यातून मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स कव्हर झालेले आहेत. पॉलिटीचे 1-2 सोडले, जिओग्राफीचे 2-3 सोडले, तर सगळेच क्वेश्चन त्यातून कव्हर झालेले आहेत. आज आपण जेवढे आता मला वाटते 42-43 क्वेश्चन बघणार आहेत, त्याच्यापैकी 23 पेक्षा जास्त क्वेश्चन कव्हर झालेले आहेत आणि खूप मोठी गोष्ट आहे. ओके, खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि तुम्हाला एक्झॅक्ट आपल्या नोट्समध्ये व्हिडिओ लेक्चर्समध्ये जशा स्टेटमेंट दिसतील, वाक्य दिसतील, ज्याच्यातून तुम्हाला या गोष्टी कळून येतील. ओके, तर तेच क्वेश्चन आता आपण कव्हर करणार आहोत, बघणार आहोत, पॉलिटी आणि जिओग्राफीचे क्वेश्चन्स जे काल येऊन गेलेले आहेत. ओके, नाव पहिला क्वेश्चन आलेला आहे, तुम्हाला विचारलेला आहे तो कॉर्नवॉलिस. मला वाटते आपण जेव्हा सिलेबस अनालिसिस आता सुद्धा नवीन बॅचला आपण केलं होतं तेव्हा सुद्धा मी याचं मेन्शन केलेलंच होतं. बाकी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमधली आपली सुरुवात इथूनच होते आणि मी तुम्हाला म्हटलंही होतं की हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा जेव्हा पण आपण स्टडी करतो त्याचा डबल फायदा होतो आपल्याला. एक, इतिहासाचे पण मार्क कव्हर होतात आणि पॉलिटीचे पण मार्क कव्हर होतात. तर हा क्वेश्चन तिथे आलेला होता आणि याच्यामध्ये परमनंट सेटलमेंट आणि रयतवादी सिस्टम दोघांवरती हा क्वेश्चन विचारला आहे. परमनंट सेटलमेंट कुठे लागू होती? बेंगॉलमध्ये. आणि रयतवादी सिस्टम बॉम्बे आणि मद्रासमध्ये थॉमस मंजुर यांनी लागू केली होती. आता इथे तुम्हाला जे स्टेटमेंट दिलेलं आहे तिथे सांगितलेलं आहे की जी रयतवादी सिस्टम होती, जी साऊथकडे होती, म्हणजे बॉम्बे आणि मद्रासमध्ये लागू होती, तर इथे जेव्हा जेव्हा नॅचरल कॅलॅमिटीज येतील, म्हणजे दुष्काळ पडेल किंवा पूर येईल, तर अशा सिच्युएशन मध्ये काय केलं जात होतं? सवलत दिली जात होती. ब्रिटिश देत होते का सवलत? ओके, तर ही पहिली स्टेटमेंट काय होती? चुकीची. सेकंड इथे सांगितलंय अंडर द परमनंट सेटलमेंट इन बेंगॉल. आता बंगालमध्ये कायमधारा पद्धत होती. मी तुम्हाला म्हटलं होतं की जमीनदारांना जमीन दिली जात होती परमनंटली. अरे बाबा, 100 एकर जमीन आहे, तू घे, पण या तारखेच्या एवढ्या संध्याकाळपर्यंत सूर्यास्ताच्या आधी मला तो टॅक्स आला पाहिजे, अदरवाईज मी काय करेल? जमीनदाराला सुद्धा भयंकर टॉर्चर केलं जायचं. सांगितलं होतं की नाही तुम्हाला? ही स्टेटमेंट आलेली आहे की जमीनदाराला पण त्याच्या ह्याच्यातून काय केलं जायचं? रिमूव्ह केलं जायचं. ती जमीन काढून दुसऱ्या जमीनदाराला दी जाईल. सांगितलं होतं, आपले झालंही होतं पहिल्याच लेक्चरमध्ये. सो इथे काय आहे? ओनली सेकंड स्टेटमेंट इज राईट. थॉमस मंरो. ओके, तरी पण समजा तो शब्द नाहीये आणि दोन्हीचं जर आपल्याला हे काढायचं म्हटलं तर कसलेही इथे डिस्काउंट दिले जात नव्हते. ब्रिटिशर्स ते एक्सप्लॉइट करत होते. इव्हन परमनंट सेटलमेंटमुळे मी तुम्हाला काय म्हटलं, 2.5 लाख लोक मेले होते. कुठे? बंगालमध्ये. माणूस माणसाला खात होतो अशी सिच्युएशन होती. अशा ह्याच्यात ते सूट देत नव्हते, अशा ह्याच्यातही आपल्याकडून टॅक्स घेत होते. तर विचार करा, कारण की त्यांचा पर्पज त्यावेळेस एकच होता, काय? टू एक्सप्लॉइट इंडियन्स आणि स्वतःचं इकॉनॉमिकल गेन सुधारणं. ओके, हु वॉज द प्रोव्हिजनल प्रेसिडेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली? 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर कोण होते 2 दिवसासाठी? एकदम सिंपल क्वेश्चन आहे, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. हे आपण कुठे बघितलेलं आहे? द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये हे झालेलं आहे. 2 दिवस म्हणजेच किती? 9 ते 11 डिसेंबर होते. मग 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पदभार स्वीकारला. मग आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल ऍडवायझर पण मिळाले, अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नियुक्ती झाली. पण पहिले 2 दिवस हे होते. हा, सगळ्यात वरिष्ठ. आणि ह्याच्यामध्ये अनुभव जो पकडला जातो तो टर्म नुसार पकडला जातो, वयानुसार नाही. हे सुद्धा लक्षात राहू द्या. सगळे सिनियर मोस्ट आज पण आपण लोकसभेमध्ये वगैरे हेच फॉलो करतो. जो जास्त एक्सपिरियन्स ज्यांनी गेन केलेला आहे, म्हणजे जो जास्त टर्म खासदार राहिला असेल, मेंबर ऑफ पार्लमेंट, त्यांना पुढे बसवलं जातं. कारण की दिल्लीची मिटिंग असू द्या किंवा गल्लीची मिटिंग असू द्या, अध्यक्षाशिवाय पूर्ण होत नाही, अध्यक्ष लागतोच. आणि ही आपल्या संविधान सभेची बैठक होती, मग अध्यक्ष आपण सच्चिदानंद सिन्हाला केलं. आजही जेव्हा जनरल इलेक्शन होतं तेव्हा पहिली बैठक जी होत असते ती अध्यक्ष निवडीसाठी होत असते. आणि त्या बैठकीचे अध्यक्ष एकतर प्रिव्हियस जे अध्यक्ष असतील, स्पीकर, ते करत असतील, अदरवाईज सिनियर मोस्ट यांना बसवलं जातं. तर आज पण हा फॉर्म्युला आपल्याकडे काम करतो. हाही क्वेश्चन जसा तसा कव्हर झालेला आहे. देन विथ द रेफरन्स टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935. आणि 1935 चा उद्देश काय होतं? संघराज्य बनवणं. आणि त्या संघराज्यामध्ये 2 गट कोणकोणते होते? ब्रिटिश प्रांत, प्रोव्हिन्सेस, आणि दुसरे म्हणजे इथले प्रिन्सली स्टेट्स, संस्थानिक. ऍट द टाइम ऑफ इंडिपेंडन्स 552 पेक्षा जास्त संस्थानिक भारतामध्ये होते. त्याचं अमाग्नेशन करून आपण भारत बनवलेला आहे. सो त्याच्यावरतीच ही स्टेटमेंट आलेली आहे. इट प्रोव्हाइडेड फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑल इंडिया फेडरेशन. त्यावेळेस UPSC ला काय म्हटलं जायचं? FPSC, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन. सुप्रीम कोर्टला काय म्हटलं जायचं? फेडरल कोर्ट ऑफ इंडिया. तर या कायद्याचा उद्देश काय होता? भारतामध्ये फेडरेशन आणणं, संघराज्य आणणं.
आणि या संघराज्यामध्ये कोण कोण होतं? प्रोव्हिन्सेस, ब्रिटिश प्रोव्हिन्सेस आणि प्रिन्सली स्टेट. सो इट प्रोव्हाइड्स फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ ऑल इंडिया फेडरेशन बेस्ड ऑन युनियन ऑफ द ब्रिटिश इंडियन प्रोव्हिन्सेस अँड प्रिन्सली स्टेट्स. ही काय स्टेटमेंट? बरोबर. आणि दुसरी स्टेटमेंट सांगितली आहे, डिफेन्स अँड फॉरेन अफेअर्स वे आर केप्ट अंडर ऑफ द फेडरल कंट्रोल ऑफ द लेजिस्लेचर. म्हणजे संरक्षण आणि परराष्ट्र अफेअर, परराष्ट्र खातं, हे दोन्ही पण त्यांनी काय सांगितलेले ते दिले होते फेडरल लेजिस्लेचर कडे, म्हणजे जे केंद्रीय कायदे मंडळ होतं त्यांच्याकडे दिलं होतं. आता तुम्ही वापस आठवा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आपण 1935 चा कायदा बघितला होता, सेपरेट लेक्चर त्याच्यावरती घेतलेला आहे. आणि तेव्हा मी तुम्हाला ही गोष्ट तिथे क्लिअर केलेली होती की ड्युअल गव्हर्नमेंट आणलं होतं त्यावेळेस केंद्रामध्ये, आठवतंय? आणि ड्युअल गव्हर्नमेंट, ड्युअल हाऊस, मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक वर्षी क्वेश्चन येतो त्याच्यावर. आर्टिकल 1919 आणि आर्टिकल 1935 वरती नेहमी येतो क्वेश्चन. तर 1919 मध्ये प्रांतामध्ये ड्युअल गव्हर्नमेंट आणलं होतं. त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट होते आपल्यासाठी, म्हणजे इंडियन लोकांकडे दिले होते, विच इज ट्रान्सफरेबल. आणि जे रिझर्व्ड सब्जेक्ट होते, राखीव सब्जेक्ट होते, ते कुणाकडे होते? गव्हर्नरकडे. तर मग त्याच्यानंतर सायमन कमिशन येतं 27 मध्ये. सायमन कमिशन काय म्हणतो? आता ती वेळ आली आहे, प्रांतांना ऑटोनॉमी द्या, प्रांतांना स्वायत्तता द्या. प्रांतांना स्वायत्तता दिली जाते. ड्युअल गव्हर्नमेंट, तिथून ते ड्युअल गव्हर्नमेंट होते ते काढून टाकलं जातं, सगळे विषय आपल्याकडे येतात. मग केंद्रामध्ये 1935 ला काय मिळतं? ड्युअल गव्हर्नमेंट. त्याच्यामधले काही महत्वाचे विषय गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया, म्हणजे त्यावेळेस व्हाईसरॉय तो होता, तो स्वतःकडे ठेवतो आणि लेस इम्पॉर्टंट विषय आपल्याकडे देऊन टाकतो. तर मला सांगा, हे जे विषय आहेत डिफेन्स, फॉरेन अफेअर्स, हे कायदे मंडळाकडे कधी आले का? हे कुणाकडे होते? व्हाईसरॉयकडे. आणि त्याला हँडल करायचं ब्रिटिश गव्हर्नमेंटकडून, कारण की फॉरेन रिलेशन आहे, डिफेन्स आहे, ते आपल्याकडे कसे देणार? मग स्वातंत्र्य दिलेलं चांगलं आहे ना भारताला. तर इथे तुम्ही लॉजिकली हे सुद्धा सॉल्व्ह करू शकता. तर इथे काय आहे? पहिली स्टेटमेंट बरोबर, दुसरी चूक. एकदम इझी क्वेश्चन होता हा सुद्धा. हे बघा, आता जे काही क्वेश्चन्स आपण बघणार आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट समजून येईल की वाचणं खूप महत्वाचं आहे, कारण की खूप शब्द आहेत ना ते घोळ करतात, ते चुकवतात, आपल्याला सिली मिस्टेक्स करून आणतात आपल्याकडनं. ते नाही झालं पाहिजे ना. आर्टिकल 368 वरती आलाय आणि हा एकदम इझी क्वेश्चन आहे, पण इथे सुद्धा बरेचसे मुलं चुकलेत. आता आर्टिकल 368 काय काय करू शकतो? सोपा प्रश्न आहे. ऍडिशन करू शकतो का? आर्टिकल 243 ABCD O पर्यंत ऍडिशन केलेलं आहे. आज म्हणजे आपलं संविधान बघायला गेलं तर संपत 395 लाच, पण आपण म्हणतो 400 पेक्षा जास्त आर्टिकल्स आहेत, ते कुठे? ते ऍडिशन केलेले आहेत ना, आपण ऍडिशन करतो. व्हेरिएशन करतो का? यस. मॉडिफिकेशन किती केलेले आहेत? किती आर्टिकल्स आपण बदलले, त्याचे अर्थ बदलले आहेत. आणि रिपील करतो का? आर्टिकल 2A चं एक्झाम्पल, सिक्कीम असोसिएट स्टेट होता, काढून टाकलं. म्हणजे आपण आर्टिकल्स काढून पण टाकतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन पण करतो आणि नवीन पण जोडतो. आर्टिकल 368 तिन्ही पण चेंजेस करू शकतो, आणि आपलं खूप वेळ झालेला आहे महाकोर्समध्ये. ठीक आहे. सो तीनही ऑप्शन डी, तिन्ही पण काय स्टेटमेंट बरोबर आहे याच्यामध्ये. आर्टिकल 368 संविधानामध्ये नवीन कलम टाकू शकतो, हव्या त्या कलमामध्ये बदल पण करू शकतो, किंवा काढून पण टाकू शकतो. ओके, तिन्हीचे पण एक्झाम्पल आपल्याकडे आहेत. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ मनी बिल? आणि हे पण आपलं डिटेलमध्ये झालेलं आहे. इव्हन स्पेशल लेक्चर आपण बजेट प्रोसिडिंग साठी दिलं होतं आणि टाइप्स ऑफ बिल साठी स्पेशल लेक्चर महाकोर्समध्ये तुम्ही बघितलं असेल. कंटिन्युअसली त्याच्यामध्ये पार्लमेंटवरती 11 लेक्चर्स आपण घेतले, तर त्यांच्या प्रोसिडिंग्स मध्ये सुद्धा हे डिटेलमध्ये दिले, नोट्समध्ये पण आहे. तर आर्टिकल 109 मध्ये काय सांगितलेलं आहे? मनी बिल साठीची प्रोसिजर, की ते लोकसभेतच मांडलं जाईल, स्पीकरचं सर्टिफिकेशन लागेल, स्पीकरचा डिसिजन अंतिम डिसिजन असेल, कोणत्याही कोर्टात तिथं जाता येत नाही आपल्याला. देन राज्यसभेचा रोल काय? तर 14 दिवसाच्या आत त्यांना मान्यता द्यायची. ते सजेशन सुचवू शकतात का? सजेशन सुचवू शकतात, पण ते ऍक्सेप्ट करायचे की नाही हे कुणावरती आहे? लोकसभेवरती. आणि राज्यसभेनं 14 दिवस जर काहीच त्याच्यावरती ऍक्शन घेतली नाही तर लोकसभा काय म्हणते? पास आहे. ओके, सो 109 मध्ये काय सांगितलेलं आहे? मनी बिलची प्रोसिजर. आणि मनी बिल मध्ये काय काय येतं हे 110 मध्ये सांगितलेलं आहे. 110 हे मनी बिल साठी, आणि मनी बिलच्या प्रोसिजर साठी 109. लक्षात राहू दे, तिथून सुरू होतात हे आर्टिकल्स. अ मनी बिल शॅल नॉट बी इंट्रोड्यूस इन द काउन्सिल ऑफ स्टेट. काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजेच राज्यसभा. राज्यसभेमध्ये मांडलं जातं का? धनविधेयक 1909 आर्टिकल 109 मध्ये सांगितलेलं आहे की ते ऑनली इंट्रोड्यूस इन हाऊस ऑफ द पीपल, लोकसभेमध्येच मांडलं जातं. तिसरं आहे, द राज्यसभा कॅन आयदर अप्रूव्ह द बिल और सजेस्ट चेंजेस बट कॅन नॉट रिजेक्ट इट. हे पण एक कुठे सांगितलेलं आहे? 109 मध्ये सांगितलेलं आहे. रिजेक्ट करू शकत नाही, कारण की पैशाचा मामला आहे आणि लोकसभेला लोकांनी डायरेक्ट निवडून दिले,
राज्यसभेला लोकांनी डायरेक्ट निवडून नाही दिलं, ते अप्रत्यक्ष आहेत. तर पैशाच्या बाबतीत महत्व कुणाला आहे? ज्यांना प्रत्यक्ष निवडून दिलं. लोकसभेला जास्त महत्व आहे. ओके. चौथं सांगितलंय अमेंडमेंट्स टू द मनी बिल सजेस्टेड बाय द राज्यसभा हॅव टू बी ऍक्सेप्टेड बाय लोकसभा. हॅव टू बी म्हणजे ऍक्सेप्ट करणंच आहे लोकसभेला, आहे का? नाही. आताच मी सांगितले पॉवर कुणाकडे? लोकसभेकडे. त्याच्यामध्ये काय आहे? ऑप्शन सी, पहिली, दुसरी आणि तिसरी स्टेटमेंट बरोबर, चौथी चूक आहे. आणि आपल्याला आयडेंटिफाय पण काय करायचं होतं? करेक्ट स्टेटमेंट. हे बघणं खूप आवश्यक आहे. करेक्ट विचारले, इनकरेक्ट विचारले, आपल्याला माहित असतं. जसं होतं ना, इम्पल्स वाटतात की हा मला माहिती आहे, पण आधी बघत नाही आपण इथं करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे. ओके. आणि ऑप्शन असे दिलेले असतात, दोन्हीकडून पण आन्सर निघतात, करेक्ट आणि इनकरेक्टचे पण. म्हणजे आपण चुकतो, ती सिली मिस्टेक होती. नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल कशासाठी केली होती? तर नॉर्थ ईस्टर्न मधल्या राज्यांना मेन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी. आज पण आपण बघतो तिकडच्या लोकांना, बरेचसे लोक आपण चीनी, नेपाळी म्हणून चिडवतो, आणि ही खूप वाईट गोष्ट आहे. ते आपला अविभाज्य भाग आहेत, आपले ब्रदरहुड आहे आपला त्यांच्यासोबत, आपल्या राज्याचा भाग आहे ना, भारतीय राज्याचा ते. सो नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल केली होती मेन स्ट्रीम मध्ये यावं, त्यांच्यापर्यंत विकास पोहोचावा, बाकी राज्यांची जशी डेव्हलपमेंट चालू आहे तशी पण त्यांची चालावी. आता आपण बघतो इंटरस्टेट काउन्सिल आहे की नाही, कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण आपण बघितलं इंटरस्टेट काउन्सिल आहे, तसंच हे नॉर्थ ईस्टर्न काउन्सिल आहे. कशामुळे? 7 सिस्टर प्लस सिक्कीम पण त्याच्यामध्ये 8 राज्यांसाठी ते बनवलेलं आहे. सो 1971च्या ऍक्टनं हे बनलं होतं. आता याच्यामध्ये काय सांगितलं? गव्हर्नर ऑफ, म्हणजे याच्यामध्ये कोण कोण मेंबर्स असतं? कधीच्या 2002च्या अमेंडमेंटनुसार त्याच्यामध्ये सांगितलेले की गव्हर्नर्स असतात त्याच्यामध्ये मेंबर्स म्हणून, त्या राज्यांचे सीएम असतात मेंबर्स म्हणून. ते सांगितले 3 मेंबर्स विच इज नॉमिनेटेड बाय प्रेसिडेंट ऑफ इंडिया. 3 सदस्य जे राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. आणि चौथं सांगितले द होम मिनिस्टर ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये असं आहे की त्या 7 राज्य प्लस सिक्कीमचे गव्हर्नर त्याच्यामध्ये आहेत, सीएम त्याच्यामध्ये आहेत, 3 सदस्य राष्ट्रपतीच नॉमिनेट करतात, आणि होम मिनिस्टर त्याचे एक्स चेअरपर्सन असतात. म्हणजे 4 पण त्याच्यामध्ये 4 स्टेटमेंट काय बरोबर आहे. ओके. होम मिनिस्टर त्याचे पदसिद्ध अध्यक्ष बनून जातात. ते तुम्हाला आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरती सुद्धा पाहायला मिळेल. सो इथे काय आन्सर येईल? 4ही त्याचा पार्ट आहे नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलसाठीचा. हाऊ मेनी डिलिमिटेशन कमिशन्स हॅव बीन कॉन्स्टिट्युटेड. आता आपण जेव्हा सिलेबस अनालिसिस बघत होतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिलिमिटेशन कमिशन मी सांगितलं होतं. डिलिमिटेशन कमिशनचं, परिसीमन आयोगाचं काम काय असतं? इलेक्शनच्या आधी बॉर्डर राखणं लोकसंख्येनुसार, की प्रत्येक मतदारसंघामध्ये. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक सेन्सस मुळे आपली काय होते? सेन्सस मध्ये आपल्याला समजतं की आपली लोकसंख्या वाढते, पण आपण कॉन्स्टिट्युएन्सी किती ठेवलेत? आहे तेवढेच ठेवलेत की नाहीत? आणि कधीपासून पॉज केले आपण? हे कोणत्या वर्षापासून स्टॉप केले आपण? आपल्या लोकसंख्येवरती नियंत्रण आणायचं होतं, सांगितलं होतं तुम्हाला. आजपर्यंत 2026 पर्यंत आपण ते स्टॉप केलेलं आहे. तर 1971च्या जी आपली सेन्सस होती ती आपण 76ला पॉज केलेली, तेव्हापासून पॉजच करत आलेलो आहे. मग लोकसंख्या तर वाढते की नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये? वाढत्या मतदारसंख्यानुसार, वाढत्या लोकसंख्येनुसार मतदारसंघाची लोकसंख्या पण बदलावी लागते की नाही? ते काम असं डिलिमिटेशन कमिशनचं. आणि आतापर्यंत 4 डिलिमिटेशन कमिशन आपण बनवलेले आहेत. एक सगळ्यात पहिलं इलेक्शन आपलं केव्हा झालं होतं? 1952 मध्ये. संविधान बनलं, 1 वर्ष आहे तसं सरकार चालत होतं, आणि मग आपण इलेक्शन कंडक्ट करायला घेतलं. मग 1952ला फर्स्ट आलं, मग 62 का 63 मध्ये दुसरं आलं, मग 72 की 73 मध्ये तिसरं आलं, आणि शेवटी जे आपण लास्ट पॉज केलेले 2002ला, जे आपण मला वाटते काही लेक्चर पूर्वीच बघितलं होतं, तर ते सुद्धा तिथे झालं. आतापर्यंत किती डिलिमिटेशन कमिशन आहेत? 4. ओके. तर ऑप्शन डी इज राईट. कळालं? डिलिमिटेशन कमिशनचं काम काय असतं? लोकसंख्या जी वाढते आहे, लोकसंख्या बदलते असं म्हणू, कमी जास्त ना, लोकसंख्या बदलते, त्याच्यानुसार मतदारसंघाची रचना बदलणं. आणि जी लास्ट आपण चेंजेस केली 2002ला. 2011ची सेन्सस पण आता वाढते, पण 2002लाच आपण काय केले? फिक्स केलेले. ते कधीपर्यंत? 2026 पर्यंत. आता 2026ला बघू, 2 वर्षानंतर, की गव्हर्नमेंट काय निर्णय घेत आहे. गव्हर्नमेंटला वाटलं की वापस मॉडिफिकेशन करायचंय, तर काय होईल? वापस एकदा डिलिमिटेशन कमिशन अपॉइंट केलं जाईल. ते काय करेल? मतदारसंघाची पुनर्रचना करेल. पण त्याच्या आधी आपले जे 543 जागा आहेत, मॅक्झिमम स्ट्रेंथ आहे ना आपली 552 लोकसभेची, 543 आपण सध्या भरतोय, तर त्याच्यामध्ये सुद्धा मॉडिफिकेशन होऊ शकतील जर बदलायचं असेल. कारण की आपण लोकसंख्या ग्राह्य धरली 1971ची. समजा 2026ला आपलं ठरतंय की 2001ची लोकसंख्या ठरवायची, तर होऊ शकतं की 1000च्या वर सुद्धा आपले हे जातील, कॉन्स्टिट्युएन्सी जातील. पण तेवढी मोठी लीप शक्यतो आपण लगेच घेणार नाही. पण आपली जर लोकसभा आपली संसद नवीन इस्टॅब्लिश केली की नाही, आणि तिथे जर तुम्ही सिटिंग कॅपॅसिटी जर बघितली, तर ही
850च्या आसपास लोक तिथे बसू शकतात, विच मीन्स डोक्यामध्ये आहे काही ना काहीतरी चेंजेस करण्याचं. 2026 आपल्याला ते कळेल काय करायचं. ठीक आहे. सो सिंपल क्वेश्चन होता हा सुद्धा. द कॉन्स्टिट्यूशनल 71 अमेंडमेंट ऍक्ट 1992 अमेंड 8th शेड्यूल. आता हा फॅक्च्युअल डेटा आहे, हा माहित असेल तोच सॉल्व्ह करू शकतो. ओके. आता इथे तुम्हाला मला वाटते मैथिली नंतर झालेली आहे. द कॉन्स्टिट्यूशन इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग लँग्वेज, म्हणजे 1992 मध्ये कोणकोणत्या लँग्वेज केल्या ते मला वाटतं इयर बुकला पण डेटा येतो आणि जीकेच्या बऱ्याचशा पुस्तकामध्ये सुद्धा हा डेटा असतो अमेंडमेंटच्या याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाली हे त्यावेळेस झालं. मैथिली याच्यानंतर मला वाटते 92वी घटना दुरुस्ती, 92व्या घटना, एकदा क्रॉस चेक करा फक्त. ओके. तर 92 सेकंड अमेंडमेंट जी होती त्यानं मैथिली ऍड केलं होतं. त्याचा आन्सर येईल 1, 2, 3. कोणकोणते? कोकणी, मणिपुरी आणि नेपाली. कधी? 1992 71 अमेंडमेंट, 72वी आणि 73वी घटना दुरुस्तीच्या आधी. ओके. ओके. आता हा सुद्धा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. स्वातंत्र्य पार्टी मला वाटतं आपण हे कुठे बघितलं होतं, PYQ काल परवा सेशन झालं होतं आपलं लाईव्ह सेशन झूम वरती. ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना आठवतंय त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होती 2017चा क्वेश्चन पेपर आपण बघत होतो UPSCचा, की लार्जेस्ट ऑपोजिशन पार्टी जी होती, सगळ्यात पहिलं इलेक्शन झालं होतं काँग्रेसच्या अगेन्स्ट, लार्जेस्ट पॉलिटिकल पार्टी म्हणून स्वातंत्र्य पार्टीचं नाव आलं होतं, पण ही बनली होती 1969 ला. आणि त्याचं आन्सर काय होतं? कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ही लार्जेस्ट ऑपोजिट पार्टी होती फर्स्ट टाइम जेव्हा इलेक्शन झालं होतं भारतामध्ये, पहिल्या जनरल इलेक्शनच्या वेळेस. ओके. काँग्रेस ही जिंकली होती आणि ऑपोजिट मध्ये कोण होतं? CPI होता. ओके. लक्षात राहू द्या. आणि याचा आन्सर काय माहितीये का? सोशलिस्ट पार्टी आचार्य नरेंद्र दवे आणि स्वतंत्र पार्टी C राजगोपालचारी. बाकी दोन्ही पण बरोबर आहे. चुकलेत कोणते? 2 आणि 3. तर हाऊ मेनी ऑफ द अबव करेक्टली मॅच? तर ओनली 2. फॅक्च्युअल डेटा आहे हा. पाठांतर असेल तर येईल, नाही तर असे क्वेश्चन सोडून द्या जर लॉजिक बसत नसेल तर. ओके. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट अबाउट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया? Powers of the municipalities are given in part 9A of the Indian Constitution. हे आपण सिलेबस अनालिसिस पण दिले आणि तिथे दिलेलं पण आहे. तुम्ही बघा पंचायत राज पार्ट कोणता, आणि त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं होतं की आपण जेव्हा सिलेबस अनालिसिस घेऊ तुमचे त्याच्यामधून सुद्धा बरेचसे क्वेश्चन कव्हर होते. ओके. पण प्रत्येक गोष्ट मन लावून करा. आता तुम्ही सिलेबस अनालिसिस PDF ओपन केली तर त्याच्यामध्ये पार्ट सहित सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, सगळ्यांचे पार्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये. इमर्जन्सी प्रोव्हिजन 18 मध्ये आणि 20 मध्ये आर्टिकल 368. तर ह्याच्यामध्ये काय तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. सिंपल आहे. लक्षात राहील. 9A 73वी 74वी घटना दुरुस्ती, 18 इमर्जन्सी आर्टिकल 352 ते 360 आणि आर्टिकल 368 पार्ट 20 अमेंडमेंट इन द कॉन्स्टिट्यूशन, संविधानामध्ये दुरुस्ती करणं. म्हणजे मॉडरेट, इझी टू मॉडरेट अशी ही डिफिकल्टी लेवल आहे पॉलिटीची. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया? आता हा एवढा सिंपल क्वेश्चन आहे, काहीच न करता तुम्हाला जर सांगितलं केंद्र आणि राज्य, ट्राय करा बरं काय आन्सर द्याल तुम्ही याचा. इथे विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट, खरी म्हणजे कोणती ॲज पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. वाचा आणि आन्सर द्यायचं ट्राय करा. ऑनलाईन तुम्ही सुद्धा. C बरोबर आहे. बाकी अटेम्प्ट पण Cच केलंय. कशा काय अंदाज लावला सौरभ? कॉर्पोरेशन टॅक्स स्टेट मध्ये नसेल, युनियन मध्ये असेल. पूर्ण युनियन म्हणजे पूर्ण भारतभरातून घेतला जातो. हे बघा बरोबर आहे. जिथे जिथे इंटरस्टेट शब्द आलाय ते राज्याकडे कसं असेल, स्टेट लिस्ट मध्ये कसं असेल. इंटरस्टेट ट्रेड अँड कॉमर्स इज अ युनियन सब्जेक्ट अंडर युनियन लिस्ट. इंटरस्टेट मायग्रेशन एका राज्यात कसा असेल शब्द, म्हणजे इंटरस्टेट जिथं नाव येते ते एका राज्याकडे पावर किंवा राज्य स्टेट लिस्ट मध्ये कसं असेल, तर हे काय युनियन लिस्ट मध्ये आहे. हे सुद्धा इंटरस्टेट क्वारंटीन इज अ युनियन सब्जेक्ट अंडर युनियन लिस्ट. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. हा हे बरोबर युनियन लिस्ट मध्ये पहिलंच लॉजिक आपलं. तर इथे काय येणार सीच अटेम्प्ट केले चांगलं. अंडर विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल, हे पण माहित आहे तुम्हाला सगळ्यांनाच, आर्टिकल 21. आणि हे पण मला वाटते आपलं परवा दिवशी झालं होतं जेव्हा आपण ऑनलाईन सेशन घेतलं होतं. राईट टू लाईफ मध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि 2017 पासून हा इश्यू चालू आहे.
राईट टू प्रायव्हसी आधारला घेऊन. मला वाटतं याचं एक्झाम्पल पण मी दिलं होतं तुम्हाला जेव्हा आपण 2017चा पेपर पाहत होतो. 2017ला सुद्धा क्वेश्चन आलेला आहे सेम. राईट. आर्टिकल 21 राईट लक्षात. प्रायव्हसी याच्यामध्ये 15 भेदभावासाठी संधीची समानता आणि हे फ्रीडम 6 फ्रीडम्स तर इथे तुम्हाला दिलेले. राईट टू लाईफची पूर्ण लिस्टच आहे. स्वच्छ हवा, स्वच्छ पर्यावरण, हातकडीपासून म्हणजे असे पूर्ण 30-35 गोष्टीच आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये राईट टू प्रायव्हसी पण आहे. याची जी केस झाली होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये जी केस केली होती, आपल्या लोकांचं म्हणणं काय होतं की आमचं सगळ्यात मोस्ट प्रायव्हेट थिंग घेतली आधार कार्डसाठी ती म्हणजे बायोमेट्रिक आणि ती कंपल्सरी सगळ्यांना. म्हणजे मला तुमचे रेशन नकोय, मला काय नकोय, माझं बायोमेट्रिक तुम्ही घेऊ नका. मागच्या वेळेस गव्हर्नमेंटने काय साक्ष दिली होती कोर्टामध्ये, काय बाजू मांडली होती, तर आम्हाला त्याची गरज आहे. जर लोकांचा जो ॲक्युरेट डेटा आमच्याकडे येणार नाही तर ॲक्युरेट पॉलिसी मेकिंग होणार नाही. आणि तेव्हा मग सुप्रीम कोर्टनं पण याला हिरवा कंदील दिला होता. आजही चालू आहे, आजही बायोमेट्रिक आपलं घेतलं जातं. ही काय मोस्ट पर्सनल थिंग आहे. तेच राईट टू प्रायव्हसीचा मॅटर याच्यावरती गेला होता. अगेन बरेचसे मुद्दे याच्यावरती राईट टू प्रायव्हसी आले आणि तेव्हापासून आतापर्यंत लगभग नेहमी चर्चेमध्ये आर्टिकल आहे आर्टिकल 21 आणि त्याच्या अंडर येतं राईट टू प्रायव्हसी. ओके, गोपनीयतेचा अधिकार. देन आहे व्हॉट आर द ड्युटीज ऑफ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे असतो तो तिन्ही दलांसाठी काय करतो, कोऑर्डिनेशन ठेवण्याचं काम करतो स्टाफसाठीच. तिन्ही दलाचे प्रमुख नाही. तिन्ही दलाचे प्रमुख कोण आहेत, राष्ट्रपती. तर हा यांचं काम काय, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. डिफेन्समध्ये कोणकोणत्या फोर्स येणार, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, तिघांचे प्रमुख असतात. आणि मोस्ट ऑफ द आतापर्यंत बघितले तर आर्मीचे जास्त झालेले आहेत. आर्मीचे जे जनरल असतात ना नंतर त्यांना सीडीएस म्हणून घेतलं जातं. हे काय आहेत, परमनंट चेअरमन ऑफ चीफ ऑफ स्टाफ ऑफ कमिटी. बरोबर आहे, कारण की त्यांचं कामच ते आहे. सेकंड सांगितलेले एक्सरसाइज मिलिटरी कमांड ओव्हर द 3 सर्व्हिसेस चीफ्स. आर्मीचे चीफ, नेव्हीचे चीफ, एअरफोर्सचे चीफ, त्यांच्यावरती हे कमांड ठेवतात. तो नाही. प्रत्येक सैन्य दलासाठी आपापले जनरल आहेत, आपापले प्रमुख आहेत, ते तिथे कमांड हे करणार. आणि तिन्ही दलांची जर मिळून कमांड जर कोणाच्या हातात असेल तर ती राष्ट्रपतींच्या हातात आहे. सीडीएसच्या हातात कमांड नाही आहे. ते चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ साठीचे आहेत, ते तेवढंच काम करणार. तर इथे दुसरी जी स्टेटमेंट आहे काय आहे, चुकीची आहे. देन प्रिन्सिपल मिलिटरी ऍडवायझर टू डिफेन्स मिनिस्टर ऑन ऑल ट्राय सर्व्हिसेस मॅटर्स. तर हे सुद्धा बरोबर आहे. ते काय करतात, ऍडवायझरी देण्याचं काम करतात, सल्ला देण्याचं काम करतात, कारण त्यांना तेवढा अनुभव असतो. इथं आपल्याला विचारलेलं आहे करेक्ट आन्सर व्हॉट आर द ड्युटीज, तर 1 आणि 3. तर इथं आन्सर काय येणार, सी. ओके, सॉरी डी 1 and 3. ओके, तर दुसरं हे चुकीचं आहे. याच्यामध्ये काय आहे, याच्याऐवजी प्रत्येक सैन्य दलाचा आपापला प्रमुख आहे, तो त्याची कमांड सांभाळतो. आणि तिन्ही दलाची कमांड कुणाच्या हातात आहे, राष्ट्रपतीच्या. एवढंच लक्षात ठेवा. सीडीएसच्या हातात यांची कमांड नसते, ते स्टाफसाठीचे आहेत. आणि त्याच्यासाठी ते काय करतात, ऍडवायझरी पण देतात. ऑपरेशन्स अंडरटेकन बाय इंडियन आर्मी टुवर्ड्स अपलिफ्टमेंट ऑफ लोकल कम्युनिटीज. आणि सगळ्यांना माहितच असेल, करंट अफेअर मध्ये तुम्ही केलेला आहे. तर काय आहे, सद्भावना. संकल्प कोणासाठी होता, हा गल्फ कंट्रीसाठी आपण सुरू केलेला होता. मैत्री नेपाळमध्ये अर्थक्वेक झाला होता त्याच्यासाठी होता. सद्भावना हे लोकल कम्युनिटीज जे आहेत त्यांचं कल्याण साधण्यासाठी आर्मीने केलेला प्रयत्न, त्याला खूप गाजव म्हणजे खूप अप्रिशिएशन मिळाले त्याला, की आर्मीचे एफर्ट्स आहेत त्याच्यामुळे. आणि जी मदत होती ती केरलासाठी होती, केरलामध्ये आलेल्या फ्लडसाठी. तर लक्षात राहू द्या. 80 विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द एथिक्स कमिटी. हे सुद्धा आपलं झालं होतं पार्लमेंटमध्ये, जशा तशा नोट्स मध्ये सुद्धा हे तुम्हाला दिसेल. इनिशियली इट वॉज अन ॲडहॉक कमिटी. म्हणजे ही काय होती, तात्पुरती समिती होती. तर बरोबर आहे, सुरुवातीला ही ॲडहॉक कमिटी होती. ऑनली अ मेंबर ऑफ लोकसभा कॅन मेक कंप्लेंट. इथे चुकतं हे, आणि हे तुम्हाला दिले पण आहे नोट्समध्ये. कोणताही भारताचा नागरिक कंप्लेंट करू शकतो, फक्त मेंबर असणंच आवश्यक नाही आहे. आणि तिसरं, दिस कमिटी कॅन नॉट टेक अप एनी मॅटर विच इज सबज्युडाइज. सबज्युडाइज म्हणजे काय, जर एखाद्या गोष्टीवरती ऑलरेडी कोर्टामध्ये केस असेल, खटला चालू असेल, ऑनगोईंग असेल, तर त्याला काय म्हणायचं, सबज्युडाइज म्हणजे निगराणीमध्ये आहे, आणखी ते पूर्ण झालेलं नाहीये. सो दिस कमिटी कॅन नॉट टेक, म्हणजे ही पण बरोबर आहे, ही पण बरोबर आहे, फक्त ही चुकीची आहे. तिथे काय सांगितलंय, ऑनली अ मेंबर ऑफ लोकसभा. नाही, बाकीचे पण करू शकतात कंप्लेंट इथिक्स कमिटीकडे, जर त्यांना वाटलं की एखाद्या सदस्यानं त्यांना मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर केलाय, तर त्यांच्या अगेन्स्ट कंप्लेंट होऊ शकते. तर इथे आन्सर काय येईल, आर्टिकल 1 आणि 3 सी. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट एक्सरसाइज मित्रशक्ती कुणासोबत झालेली आहे, यस, मित्रशक्ती. म्हणजे पहिल्या स्टेटमेंटवरून तुमचा आन्सर इथे निघून जातं. हे बांगलादेशसाठी नाही आहे, कुणासाठी आहे,
श्रीलंका सोबतची आहे. म्हणजे इथे काय झाली, पहिली चुकीची आहे, डायरेक्ट आन्सर मिळतं तुम्हाला. मग बाकीच्या स्टेटमेंट काय असणार, बरोबर असणार. औंधमध्ये झालं होतं पुण्याला, एअरफोर्स पण त्याचा पार्ट आहे, आणि टेररिझम काउंटर टेररिझमसाठी तिथे ट्रेनिंग केलेली होती किंवा मिलिटरी एक्सरसाइज केली होती. तर बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एकच माहित झालं श्रीलंका आहे तरी तुम्ही त्याचा आन्सर काढू शकत होता क्विकली मध्ये. हा, प्रोहिबिशन हे पण माहित आहे तुमच्या सगळ्यांना, डिटेलमध्ये झालेलंच आहे. कुणाच्या अगेन्स्ट काढले जातं प्रोहिबिशन, कोण काढतं, सुप्रीम कोर्ट कशासाठी काढतो, मोठ्याने सांगा कॉन्फिडेंटली. प्रोहिबिशन रोखणं, लोअर कोर्टसाठी, हायर कोर्ट हे लोअर कोर्टसाठी काढतात. प्रतिषेध आणि उत्प्रेषण, खोदूनवर काढणं, माहिती आहे ना, म्हटलं होतं हा शब्द. प्रतिषेध म्हणजे छोट्या कोर्टांना एखाद्या केसवरती निर्णय देण्यापासून रोखलं जातं, प्रोहिबिट. आणि उत्प्रेषण सर्शरी म्हणजे स्वतःकडे ती केस घेणं, स्वतःकडे ते घेतात. तर इथे सिंपल आहे सुद्धा, द लोअर कोर्ट प्रोहिबिटिंग कंटिन्युएशन ऑफ प्रोसिडिंग्स इन केस, त्यांना ते देण्यापासून रोखलं जातं. आणि असं केव्हा केलं जातं, जेव्हा हायर कोर्टला वाटतं की आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये एक मोठा एरिया येतो ना, आपण दिलं तर ती सगळ्यांनाच लागू होईल. आणि त्याला तुमचं मी उदाहरण पण दिलं बंगालच्या चिट फंड वगैरेचं. समजा आता वेस्ट बेंगॉलमध्ये एखादी केस आहे आणि तिथले चिट फंडचे केस कुठे पण होतात ना त्या केसेस, तर तिथल्या हायकोर्टमध्ये समजा एखादी केस गेली आणि सुप्रीम कोर्टला वाटतं की नाही, हायकोर्टनं जर निर्णय दिला तर तो फक्त वेस्ट बेंगॉल राज्याला लागू होईल, पण सुप्रीम कोर्टनं निर्णय दिला तर पूर्ण भारताला लागू होईल. मग सुप्रीम कोर्ट अशा वेळेस काय करेल, वेस्ट बेंगॉलच्या हायकोर्टला म्हणेल प्रॉहिबिट, थांब बाबा, आणि मग ती केस स्वतःकडे घेते. आणि स्वतः जर निर्णय दिला तर काय होईल, तो पूर्ण भारताला. म्हणजे इथे दोन रीटचा वापर होतो, प्रोहिबिशन आणि सर्शरी. ओके. आणि फक्त थांबवायचं असेल छोट्या कोर्टला तर फक्त प्रोहिबिशन असेल, मग निर्णय देण्यापासून थांबवलं जातं. Consider the following statement. It is the governor of state who recognize and declare any community that state as a scheduled tribe. आपल्या शेड्यूल कोणकोणते शेड्यूल याच्यासाठी रिलेटेड आहेत, शेड्यूल 12 शेड्यूल आहेत आपल्याकडे, आणि 12चे 12 शेड्यूल आपण पार्ट 5 आणि 6, फक्त 6 नाही, दोन्ही पण शेड्यूल ट्राईबसाठी आहे. तर भारतामध्ये एखाद्या जमातीला आदिवासी जमात म्हणून कन्सिडर करायचं आहे, अनुसूचित जमात म्हणून कन्सिडर करायचं आहे, तर त्याला राष्ट्रपतींच्या हातात ती ताकद आहे, राज्यपालांच्या हातात नाही. ओके. राज्यपाल जे कायदा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार बनवतो तो विशिष्ट ठिकाणी लागू करायचा की नाही राज्याच्या, त्याच्या संबंधीचा अहवाल ते केंद्राकडे पाठवत असतात, रिकॉग्नाइज नाहीत करत. तर आपल्या भारतामध्ये खूप साऱ्या आदिवासी जमाती आहेत, खूप साऱ्या आदिवासी जमाती आहेत, पण काही जमातींची लिस्ट केली जाते, त्याला आपण म्हणतो शेड्यूल्ड ट्राईब. शेड्यूल्ड कास्ट असते की नाही, SC ST. SC म्हणजे काय, शेड्यूल्ड कास्ट. भारतामध्ये खूप साऱ्या जाती आहेत, पण काही जातींची लिस्ट केली जाते, विच इज शेड्यूल्ड कास्ट. आणि भारतामध्ये खूप साऱ्या जमाती आहेत, पण काही जमातींनाच त्या लिस्टमध्ये ठेवलं जातं, शेड्यूल्ड ट्राईब. तर कशामुळे लिस्ट बनवली जाते, कारण की भारतामध्ये काही कास्टचा, काही ट्राईबचा विकास झालेला आहे, पण काहींचा झालेला नाहीये. म्हणजे ज्यांचा विकास झाला नाही, जे मागे राहिलेत लाईन ऑफ डेव्हलपमेंटच्या, ज्यांचं कल्याण करणं बाकी आहे, त्यांची लिस्ट केली जाते. घरामध्ये आपण किराणा सामानाची सूची बनवतो की नाही, तर तशी ही सूची आहे समजा. त्याच्यामुळे शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब हे वर्ड वापरले जातात. आणि शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा देण्याचा कोण आहे, राष्ट्रपती रिकॉग्नाइज करतात. ठीक आहे. तर पहिली स्टेटमेंट इथे काय ठरते, चुकीची ठरते. आणि समजा दुसरी स्टेटमेंट सांगितलेली आहे इथे, अ कम्युनिटी डिक्लेअर्ड ॲज अ शेड्यूल्ड ट्राईब इन अ स्टेट नीड नॉट टू बी सो इन अनदर स्टेट. एखाद्या राज्यामध्ये एखादी कम्युनिटी, एखादी ट्रायबल कम्युनिटी शेड्यूल्ड ट्राईब असेल, होऊ शकते की दुसऱ्या राज्यामध्ये नाहीये, कारण की राज्यांचे आकार पण आपले खूप मोठमोठे आहेत. तर समजा XYZ नावाची शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, मेघालय, नॉर्मल स्टेट घेऊ आपण, ओडिसा आणि मध्य प्रदेश. XYZ नावाचे काय ट्राईब आहेत. तर होऊ शकते की मध्य प्रदेशमध्ये ते शेड्यूल्ड मध्ये येत नाहीत, कारण की त्यांचा मेन स्ट्रीम मध्ये आलेत, विकास झालेला आहे. पण ओडिसामध्ये ते अजून पण काय शेड्यूल्ड ट्राईब आहेत, कारण की तिथे त्यांचा विकास होणं बाकी आहे. पसरलेले आहेत ना ट्रायबल कम्युनिटी खूप साऱ्या राज्यांमध्ये. होऊ शकते की एखाद्या राज्यामध्ये ते मेन स्ट्रीम मध्ये आलेले असतील, पण एखाद्या राज्यामध्ये ते आणखी कुठे असतील, अंडर डेव्हलप्ड असतील, म्हणजे त्यांची डेव्हलपिंग बाकी असेल. मग त्यांच्यासाठी त्या राज्यामध्ये काय निघतील, स्पेशल लॉज, स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल स्कीम निघतील, पण दुसऱ्या राज्याला ते लागू होणार नाही. लक्षात राहील. भारतामध्ये शेड्यूल्ड ट्राईबचा दर्जा जी ओळख असते ती कोण देतं, राष्ट्रपती. राष्ट्रपती स्वतः निर्णय घेतात का, हे एक्झिक्युटिव्ह म्हणजे आपलं भारत सरकार तसं त्यांना करायला लावतं, प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स.
ओके. आणि एक ट्रायबल कम्युनिटी एका राज्यामध्ये एसटीचा दर्जा त्यांना असू शकतो, पण दुसऱ्या याच्यामध्ये तो नसू पण शकतो. तर इथे काय आहे, पहिली स्टेटमेंट चुकीची आणि दुसरी फक्त बरोबर आहे. क्लिअर? With reference to union budget, consider the following statement. The union finance minister on behalf of prime minister, इथेच क्लिअर होतं एक पहिली स्टेटमेंट. ओके. The union finance minister on behalf of president lays the annual financial statement aka budget before both houses of the parliament. राष्ट्रपतींची मान्यता घेऊन येतात की नाहीत? डायरेक्टली कधी आलेले बघितले का तुम्ही? फायनान्स मिनिस्टर येतात, न्यूज चालू असते बघा त्या दिवशी पूर्ण. राष्ट्रपतींच्या मान्यतेशिवाय मांडता येत नाही. ओके. कारण की शेवटी पैसा निघणार कुठून आहे? कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, आर्टिकल 2 कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया, यस 266. आणि तिथून 1 रुपया पण निघतो का विदाउट ऍक्ट? नाही. मग ते बजेट असू द्या किंवा मनी बिल नुसार असू द्या. आणि दोन्हीच्या ह्याच्यामध्ये काय लागतं? राष्ट्रपती संमती लागते. कारण की राष्ट्रपती इज अ बॉस. आपण आपल्या सरकारी खजिन्याचे पण बॉस तेच झाले, मग त्यांची मान्यता इथे घ्यावी लागते, प्राईम मिनिस्टर नाही. ऍट द युनियन लेवल नो डिमांड फॉर ग्रांट कॅन बी मेड एक्सेप्ट ऑन द रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. बरोबर की चूक? हे सुद्धा बजेटमध्ये जशाच तसं आपण बघितलेलं आहे. डिमांड फॉर ग्रांट अप्रोप्रिएशन बिलच्या, म्हणजे डिमांड फॉर ग्रांट म्हणजे तुमच्या मिनिस्ट्रीला तेवढे पैसे मिळणारच आहेत. ते मान्य होणं म्हणजे काय? अप्रोप्रिएशन बिल मध्ये नंतर तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. तर डिमांड फॉर ग्रांट यासाठी राष्ट्रपतींची मान्यता लागते. कारण की ह्या काय सम ऑफ द फायनल स्टेजेस असतात कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया मधून पैसे रिलीज करण्याच्या. अप्रोप्रिएशन बिल, डिमांड फॉर ग्रांट, आणि सगळ्यांमध्ये भूमिका कुणाची? राष्ट्रपतींची. दुसरी स्टेटमेंट बरोबर, पहिली चूक आहे. ओके. एकदम इझी आणि बेसिक आहे. प्राईम मिनिस्टरच्या बिहाफ मध्ये नसतं, राष्ट्रपतींच्या बिहाफ मध्ये. सो इथे काय आहे आपल्याला करेक्ट ओळखायचं तर ओनली 2. With reference to the speaker of Lok Sabha, consider the following. हा सुद्धा खूप इझी क्वेश्चन आहे. While any resolution for removal of the speaker of Lok Sabha is under consideration, लोकसभेच्या सभापतींना काढण्याचा ठराव प्रलंबित आहे, म्हणजे मांडलेला आहे. तर अशा वेळेस स्पीकर काय काय करू शकतात? ही शाल नॉट प्रिसाइड. बरोबर की चूक? बरोबर की चूक? बरोबर आहे. ते अध्यक्ष तर नाही करू शकत, त्यांना त्यांच्यावरती शक आहे ना, त्यांनी त्यांच्या संविधानिक अधिकारांचा काहीतरी गैरवापर केलाय. मग त्यांना वरती कसं पुढे कसं बसून देतील? जोपर्यंत ते निर्दोष होत नाहीत तर ते आपलं खाली येऊन बसतात, आणि जे डेप्युटी स्पीकर आहेत ते वर जाऊन बसतात. आता जेव्हा स्पीकर खाली येऊन बसलेत तेव्हा ते स्पीकर आहेत का? मग त्यांना स्पीकरच्या पॉवर्स मिळतील का? नाही मिळणार. आणि त्याच्यातूनच तुमचा आन्सर मिळतं याच्यामध्ये. सेकंड सांगितलंय ही शाल नॉट हॅव द राईट टू स्पीक. आता खाली बसल्यावर मेंबर्स बोलत असतात की नाहीत? मग ते खालीच आहेत की नाहीत? बोलू शकतील की नाही? त्यांची बाजू मांडू शकतील की नाही? क्लिअरली मेन्शन आहे की ते त्यांची बाजू मांडण्याचा मौका त्यांना दिला जातो, कारण की त्यांच्यावर ॲलिगेशन नाही. डायरेक्ट कसं काढून टाकलं जाईल? त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा, इव्हन राष्ट्रपतींवरच्या इम्पिचमेंट जरी असेल तर तिथे सुद्धा राष्ट्रपतींना बोलण्याचा चान्स दिला जातो. तर इथे पण दिला जातो. तर इथे सांगितलंय की शाल नॉट हॅव राईट टू स्पीक, तर हे चुकीचं आहे. दे हॅव अ राईट टू स्पीक. ते खाली बसलेत, त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि तिथे सांगितलंय he shall not have entitled to vote on the resolution in first instance. बरोबर की चूक सांगा आता? रॉंग का? यस. आता इथे त्यांना कास्टिंग वोट नाही देता येणार. आता समजा मी स्पीकर आहे, मला काढण्याचा ठराव तुम्ही मांडलाय, तर मी इथे नसेल, मी तुमच्यामध्ये येऊन बसेल. आणि समजा निखिल तुम्ही इकडे आलाय, तुम्ही डेप्युटी स्पीकर आहे, तुम्ही इथे बसणार आणि मी तिकडे आलोय खाली, तर मी खाली बोलू शकतो, माझी बाजू मांडू शकतो. आणि नॉर्मली तुम्ही सगळे वोटिंग करणार फर्स्ट इन्स्टन्स मध्ये. फर्स्ट इन्स्टन्स म्हणजे काय? जेव्हा वोटिंग सुरू होते, आय नो बोलावं लागतं, ओरडावं लागतं. तर मी पण ओरडणार, माझ्या काय मला जर काढायचं असेल म्हणजे नाही नो है ना. आणि बाकीचे हाय हो म्हणतील, यस आय म्हणतात, आय. मग स्पीकरला जे ऐकू येईल, म्हणजे डेप्युटी स्पीकर निखिल तुम्ही पुढे बसलाय, तुम्हाला ऐकू आलं की अरे नो जास्त म्हणतायत, तर तुम्ही म्हणाल नो. पण तुमच्यापैकी एखाद्या मेंबरने ऑब्जेक्शन घेतले की नाही यस जास्त म्हणलेत, मग काय केलं जातं? आपण पार्लमेंटमध्ये बघितलंय, हे डिव्हिजन केलं जातं लॉबीमध्ये. मग तुम्हाला सांगितलं आता स्पीकर म्हणताय, समजा निखिल म्हणतील मग हा जे आय म्हटले ते इकडे या, नो म्हटले ते इकडे या. मग काय केलं? हेड काउंटिंग केली जाते. म्हणजे फर्स्ट इन्स्टन्स मध्ये मी खाली लावून वोटिंग केली की नाही? मी ओरडलो नो म्हणजे वोटिंग केली. आणि जर समजा मी इथे असतो आणि दुसरं एखादं कोणतं तरी बिल आहे, साधारण एखादं विधेयक आहे, 50% येस म्हणले, 50% नो म्हणले, तिथं मी वोटिंग केली का त्या 50%मध्ये? स्पीकर पहिल्यांदा वोटिंग करत नसतात. जे समोर बसलेला व्यक्ती आहे, बॉस,
स्पीकर, मग तो डेप्युटी स्पीकर पण टेम्पररी पुढे जाऊन बसू शकतात. तर जे पुढच्या चेअरवरती बसलेला व्यक्ती आहे, अध्यक्ष आहे, चेअरपर्सन आहे, तो पहिल्या वेळेस मतदान करत नसतो. जेव्हा इक्वल मतं पडतात तेव्हा ते निर्णायक मत देतात, कास्टिंग वोट देतात. तर इथे मी स्पीकर होतो पण तुम्ही मला काढून टाकण्याचाच काय ठेवलाय, रिझोल्युशन ठेवलाय, म्हणून मी काय आलो, खाली येऊन बसलो. म्हणजे मी आता स्पीकर आहे का खाली बसल्यामुळे? मी मेंबर आहे, आणि मेंबर म्हणूनच मला स्पीकर बनवलं होतं ना आपल्यापैकी, कारण की लोकसभेचे मेंबर आपल्यापैकी एकाची सभापती म्हणून नियुक्ती करतात. तर म्हणजे मी आधी मेंबर आहे, तर मी वापस खाली आलो तर काय झालो, मेंबर झालो. आणि माझ्या जागी कोण आलं, डेप्युटी स्पीकर. ते कोण बनले मग, स्पीकर. मग खाली मी फर्स्ट इन्स्टन्स मध्ये वोट करणार. आणि तेच इथे काय सांगितलंय की ही शॉल नॉट बी एंटायटल्ड टू वोट इन फर्स्ट इन्स्टन्स. तर ही चुकीची स्टेटमेंट आहे. इथे वोट करायला त्यांना जमतं, इथे ही पण चुकीची आहे, इथे पण त्यांना काय करायला, बोलायला जमतं. म्हणजे ही चुकीची आहे, ही चुकीची आहे, आणि फक्त ही बरोबर आहे. तर ऑप्शन ए, पहिली स्टेटमेंट बरोबर, बाकी दोन काय चुकीचे आहेत. आणि आपल्याला आयडेंटिफाय पण करेक्टच करायच्या होत्या. बरोबर कोणती आहे, फक्त ही आहे. क्लिअर? 94 विथ रेफरन्स टू द इंडियन पार्लमेंट कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. हे पण आपलं नुकतंच झालेलं आहे, पार्लमेंटमध्ये झालेलं आहे. आणि मी मला वाटतं आता 2017चा जेव्हा पेपर आपण करत होतो ऑनलाईन, आठवतोय मी तुम्हाला काय म्हटले, पार्लमेंटवरती खूप जास्त क्वेश्चन येतात, खूप चांगल्या पद्धतीनं ते करा. आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण 11 लेक्चर्स त्याच्यावरती घेतलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये सुद्धा कव्हर होत आहे. सांगा बरं आन्सर, मराठीमध्ये मी सांगतो. विथ रेफरन्स टू द इंडियन पार्लमेंट, आपल्या पार्लमेंटला कन्सिडर करून खालच्या स्टेटमेंट ऐका. एखादं जर विधेयक लोकसभेसमोर पेंडिंग आहे, ओके, अ बिल पेंडिंग इन लोकसभा लॅप्सेस ऑन इट्स रिझोल्युशन. लोकसभा विसर्जित झाल्यानंतर लोकसभेसमोरचं जे बिल आहे ते काय होतं, लॅप्स होतं, म्हणजे निघून जातं. स्टेटमेंट बरोबर की चूक, सांगा. लोकसभा विसर्जित झाली, समजा त्याच्यावरती अविश्वास ठराव आहे, यस, ती बरखास्त झाली आहे, डिझोल्व, बरखास्त केले, म्हणजे काय, काहीतरी घोळ केलाय, तिच्यावर विश्वास नाहीये. मग त्यांचं हे जे बिल आहे त्यांच्या समोर पेंडिंग, हे सुद्धा काय होतं, लॅप्स होतं. सेकंड सांगितले, अ बिल पास बाय लोकसभा, बिल लोकसभेनं पास केले, लोकसभेवर विश्वास आहे का? लक्षात काय ठेवायचं, मी तुम्हाला तिथे पण सांगितलं होतं की लक्षात ठेवायचं की लोकसभेवर भरोसा नाहीये जेव्हा अशी सिच्युएशन असते तेव्हा. अ बिल पास बाय लोकसभा अँड पेंडिंग इन राज्यसभा लॅप्सेस द डिझोल्युशन ऑफ द लोकसभा. बरोबर की चूक? बिल पास बाय लोकसभा आणि ते पेंडिंग राज्यसभेमध्ये, आपल्याला विश्वास कोणावर नाहीये, मग हे पास कोणी केलंय, तर हे काय स्टेटमेंट, ही स्टेटमेंट बरोबर आहे. अ बिल पास बाय लोकसभा पेंडिंग इन राज्यसभा लॅप्स ऑन इट डिझोल्युशन. त्यांचा भरोसा नाहीये, तर हे स्टेटमेंट काय बरोबर आहे. ओके. तिसरं, अ बिल in regard to which the President of India notified her intention to summon the houses of joint sitting lapse on the dissolution of Lok Sabha. आता एखादं विधेयक आहे, राष्ट्रपतींना वाटलं की ते काय पूर्ण होत नाहीये, आपण काय करावं, जॉईंट सिटिंग बोलवावी, लोकसभेला आणि राज्यसभेला एकत्र बोलवावं. आणि या प्रोसिजर मध्येच काय होतं, लोकसभा निघून जात आहे. तर इथे सांगितलं बिल लॅप्स होतं. तर आपल्याला माहिती आहे लोकसभेवर भरोसा नाहीये, पण अजून पासच झालं नाही दोन्ही हाऊसमध्ये, ते पेंडिंग आहे जॉईंट सिटिंग समोर, ते बिल लॅप्स होणार का, नाही होणार. खूप छान, यस, राईट, ते बिल लॅप्स होणार नाही. तर ही स्टेटमेंट चुकीची आहे. आपल्याला काय विचारायचं, करेक्ट स्टेटमेंट. तर करेक्ट स्टेटमेंट कोणत्या, बी, 1 आणि 2. तिसरी चुकीची. नोट्स मध्ये तुम्हाला हे मिळून जाईल एक्झॅक्टली. विथ रेफरन्स टू द पार्लमेंट ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पार्लमेंट वरतीच क्वेश्चन, खूप सारे क्वेश्चन्स येतात आणि दरवर्षी यूपीएससी विचारत आहे. प्रोरोगेशन ऑफ हाऊसेस बाय द ऍडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. प्रोरोगेशन म्हणजे काय, ऍडजमेंट आणि प्रोरोगेशन डिटेल मध्ये बघितले. ऍडजमेंट सिने डाई, नॉर्मल ऍडजमेंट. प्रोरोगेशन कधी करतात, उदाहरण पण दिलेले मी तुम्हाला त्याच्यात. यस, त्याच्यामध्ये तुम्हाला आठवते ऑनलाईन म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा सेशन पूर्ण होतं ना तेव्हा ऍडजमेंट म्हणून अध्यक्ष निघून जातात. म्हणजे ऍडजमेंट सिनेड आहे, ते वापस टाइम सांगत नाही की 4 वाजता येऊ, 4 दिवसांनी येऊ, ते निघून जातात. म्हणजे ऍडजमेंट सिनेड आहे होतं फॉर्मली. म्हणजे अधिवेशन संपतं कसं फॉर्मली, तर समजा मी
स्पीकर आहे तर मी काय म्हणेल ऍडजर्नमेंट, निघून जाईल, मी सांगणार नाही वापस कधीच. म्हणजे ऍडजर्नमेंट सिने डाय, अनिश्चित काळासाठी तहकूब. आणि प्रोरोगेशन म्हणजे काय, पूर्ण अधिवेशनाची समाप्ती. मग जेव्हा असं होतं तेव्हा राष्ट्रपती डिक्लेअर करतात की सेशन काय झाले, एंड झालेलं आहे. समजलं? तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने प्रोरोगेशन होतं का राष्ट्रपती करतात? नाही, हे अधिवेशन आहे, त्यात सगळेजण आहेत, इथे राष्ट्रपतींचा निर्णय असतो. स्पीकर जेव्हा ऍडजर्नमेंट सिने डाय म्हणून जातात तेव्हा ते प्रोरोगेट केलं जातं. ओके, राष्ट्रपती ते प्रोरोगेट करतात. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार लोकसभा बरखास्त केली जाते, अधिवेशन नाही. ठीक आहे, इथं काय सांगितलेले, प्रोरोगेशन ऑफ हाऊस म्हणजे अधिवेशन समाप्ती करणं. हे चुकीचं आहे, पहिली स्टेटमेंट. दुसरी आहे, प्रोरोगेशन ऑफ हाऊस इज जनरली डन आफ्टर द हाऊस इज ऍडजर्न्ड सिने डाय, बट देयर इज नो बार टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रोरोगेटिंग द हाऊस विच इज इन सेशन. मी आता जस्ट तुम्हाला सांगितलं की काय करतात, अध्यक्ष सिने डाय म्हणून निघून जातात, मग राष्ट्रपती डिक्लेअर करतात की बंद झालं, आता जा घरी. बट राष्ट्रपतीला असं म्हणण्यासाठी कोणताही निश्चित क्रायटेरिया नाहीये, चालू सेशन पण प्रोरोगेट केलं जाऊ शकतं. चालू अधिवेशन सुद्धा राष्ट्रपती प्रोरोगेट करतात. आणि इथे मात्र राष्ट्रपतींना तसं करायला कोण सांगेल, कॅबिनेटचा डिसिजन असतो तो, राष्ट्रपती करू शकतात. आणि असं खूप रेअर केसमध्ये होतं. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये ऍडजर्नमेंट सिने डाय म्हणून जाईल, राष्ट्रपती डायरेक्ट डिक्लेअर करतात, तिथे सजेशनची गरज नाहीये. पण चालू सेशन सुद्धा बंद होतं. संविधानातही सांगितलेले की कोणता पर्टिक्युलर क्रायटेरिया तुम्हाला तिथे दिसणार नाही की या वेळीच राष्ट्रपती प्रोरोगेट करतील सेशन, नाहीये. ही स्टेटमेंट बरोबर आहे. कसा कोणताही बार म्हणजेच काय, तो कोणताही स्पेशल क्रायटेरिया नाहीये की त्याच वेळेस राष्ट्रपती हे करतील. तिसरं, डिझोल्युशन ऑफ लोकसभा इज डन बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया who save in exceptional circumstances does so on the advice of the council of minister. आलं का नाही इथेच, लोकसभा विसर्जित करा. मग असं केल्यानंतर काय होतं, नव्याने इलेक्शन घेतलं जातं. आणि ऍडवाइस कोण देतं इथे, मंत्रिमंडळ, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. तर इथे आपल्याला काय आयडेंटिफाय करायचंय, करेक्ट स्टेटमेंट. तर करेक्ट स्टेटमेंट मध्ये काय येणार, 2 आणि 3 सी. ओके, नाव जिओग्राफीचे आता क्वेश्चन बघूयात. पॉलिटीचे समजले ना, मोस्ट ऑफ द इझी क्वेश्चन होते. फक्तच थोडीशी लँग्वेज वरती कमांड पाहिजे आपल्याला आणि लॉजिक लावता आले पाहिजे व्यवस्थित. ओके, युपीसीच्या म्हणजे त्याची आता ही तुमची प्रॅक्टिस कुठे होते, जेव्हा तुम्ही खूप सारे मॉडेल टेस्ट पेपर सॉल्व्ह करता, तिथे तुमची प्रॅक्टिस होत असते. त्याच्यामुळे मी तुम्हाला याच्या आधी सुद्धा म्हटलंय, आताही राज्यसेवेची एक्झाम आहे त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, खूप सारे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. जेव्हा तुम्हाला अटेम्प्ट द्यायचा आहे, समजा जून मध्ये अटेम्प्ट आहे, तर जानेवारी ते फेब्रुवारी पर्यंत तुमची पूर्ण मेन्स विथ ऑप्शनल कंप्लीट झालेली पाहिजे. जर तुम्ही जून मध्ये अटेम्प्ट देत आहे तर जानेवारी खूप फेब्रुवारी पर्यंत तुमचं कंप्लीट पाहिजे सगळ्या गोष्टी झालेल्या. म्हणजे शेवटचे 3 ते 4 महिने तुम्हाला काय करावं लागतं, रिव्हिजन आणि क्वेश्चन पेपर्स, बस तेच काम तुमचं असलं पाहिजे. आणि रिव्हिजन मध्ये सब्जेक्ट रिव्हिजन आलं, करंट अफेअर्स आलं, आणि त्याच्याच बेसिसवरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. मग ते सब्जेक्ट वाईज करा आणि मिक्स पण करा, दोन्ही पण तुमचे झाले पाहिजे. कारण की सॉल्विंग क्वेश्चन पेपर्स इज अ की टू क्रॅक प्रिलिमिनरी एक्झामिनेशन. जर तुम्ही खूप जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताय, तुमची गॅरंटी बनते की तुम्ही प्रिलिम क्रॅक करणार. मग क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करताना पीवायक्यूज पण सॉल्व्ह करायचे 8-10 वर्षाचे. मग मॉडेल क्वेश्चन पेपर घ्यायचे, मग जे काही सब्जेक्ट वाईज असतात, पॉलिटी तर 100 क्वेश्चन पॉलिटीचेच, जिओग्राफी तर 100 क्वेश्चन जिओग्राफीचेच. ह्याच्यामध्ये काय होतं, 100 क्वेश्चन आपण समजा पॉलिटीचे सॉल्व्ह करतोय तर 400 ऑप्शन पण आपण स्टडी करतोय. आणि आज तुम्ही बघितले 2017 मधले बरेचसे क्वेश्चन रिपीट आहेत. 10 वर्षाचे जर बघितले तुम्हाला खूप सारे क्वेश्चन रिपीटेड दिसतील. कारण की त्यातून माहिती मिळते, त्यातून क्रॅक करायला आपल्याला हे होतं. आणि आपल्या डोक्याला ती एक सायकल बनून जातं की हा असा क्वेश्चन आला की अशा त्याचे आन्सर आहेत, ऑटोमॅटिक रुळतं डोक्यामध्ये त्या गोष्टी. बाईक चालवताना, सायकल चालवताना पडतो की नाही आपण सुरुवातीला, आणि एकदा बॅलन्स केलं तर हप्ताभर प्रॅक्टिस केली सायकल चालवण्याची, नंतर 2 हात सोडून चालवतो, फक्त कमरेने पण सायकल चालवतो. होते की नाही, प्रॅक्टिस असते तेव्हा भीती वाटते का आपल्याला. सेम ही आहे, एक्झामच्या आधी खूप सारे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं खूप आवश्यक आहे, रिव्हिजन क्वेश्चन पेपर. आणि जून, मी तुम्हाला म्हटलं जूनचा अटेम्प्ट आहे, जानेवारी फेब पर्यंत मेन्स पण झाली पाहिजे विथ ऑप्शनल. का, कारण की नंतर प्रिलिम झाल्यानंतर मेन्समध्ये 2.5 ते 3 महिन्याचा वेळ आहे, तेव्हा ऑप्शनल कधी करायला घेणार तुम्ही, किंवा मेन्स कधी करायला घेणार, टाइम मिळतो का तेवढा. तर त्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये काय करायचंय, अगेन 6 वर्षाचा करंट अफेअर
त्याचं रिव्हिजन आणि वापस क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंग लिहायचे. खूप सारे क्वेश्चन पेपर, आन्सर रायटिंग 8.5 ते 9 मिनिटांमध्ये एक आन्सर लिहिण्याचं टार्गेट ठेवायचं, म्हणजे 11-12 मिनिटांमध्ये आपला आन्सर होऊन जाईल. कारण की नॉर्मली जर आपण बघितले क्वेश्चन्स आणि टाइम, आपल्याला फक्त मेन्समध्ये किती मिळणार आहे, 9 मिनिटापर्यंत वेळ मिळणार एका आन्सरला लिहिण्यासाठी. आता नवीन नवीन तुम्ही जेव्हा आन्सर रायटिंग करता तुम्हाला वेळ किती लागतो, 40 मिनिटं, कुणाला तास, कुणाला 1.5 तास पण लागतो. पण हा टाइम आपल्याला कमी करत करत कितपर्यंत आणावा लागतो, 10 मिनिटाच्या आत. कारण की एक गोष्ट खरी आहे की सगळे क्वेश्चन कोणी सॉल्व्ह करत नाही, होते नाहीत तेवढे मेन्समध्ये, आणि आपल्याला 50% आसपासच मेरिटमध्ये यावं लागतं, 50% पाडावे लागतात. म्हणजे टॉपर 50%ला आहे तर एकदम लास्टला कॅन्डिडेट 25%ला असं नाही, 45 to 50% मध्ये सगळे कॅन्डिडेट असतात. तिथं आपल्याला व्हायचं आहे. 12 मार्काचा एखादा क्वेश्चन आहे, तुम्हाला जर 6 मार्क मिळत आहेत त्याचा अर्थ तुम्हाला फर्स्ट क्लास मार्क मिळाले. UPSC मार्क देत नाही 12 पैकी 11.5, 11 हे कधीच नाही. 5-6 मार्क मिळाले म्हणजे बेस्ट मार्क आहेत तुमचे, ते आणण्यासाठी प्रयत्न करायचे. ओके, आन्सर रायटिंग खूप डिटेलमध्ये आपली झालेली पाहिजे. नाव आता जॉग्राफीचे क्वेश्चन बघू. खूप छान क्वेश्चन्स आलेले आहेत. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पहिली स्टेटमेंट दिली, द ॲटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन द टेरेस्ट्रियल रेडिएशन. आपल्या महाकोर्समध्ये हा सुद्धा टॉपिक एक्झॅक्टली झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगितलेलं आहे. इव्हन सिलेबस अनालिसिस करताना सुद्धा मी याच्यावरती फोकस केला होता. ॲटमॉस्फिअर हिटेड मोर दॅन इनकमिंग सोलर रेडिएशन. तुम्हाला माहिती आहे अर्थ अल्बेडो शब्द वापरला होता मी आपलं सिलेबस अनालिसिस करताना, त्याच्याशी रिलेटेड आहे. हीट बजेट ऑफ अर्थ. ओके, द ॲटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन द टेरेस्ट्रियल रेडिएशन. आता मी तुम्हाला तिथं सांगत होतो कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर इज ऑल्सो ग्रीन हाऊस गॅस. वॉटर गॅसेस फॉर्म मध्ये असतं त्याला वॉटर वेपर म्हणतो आपण, तो पण ग्रीन हाऊस गॅस आहे. कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, ओझोनच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं, हे सगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. आणि काय करतात, टेरेस्ट्रियल रेडिएशन स्वतःमध्ये जास्त ऑब्झर्व करतात. ग्लोबल वॉर्मिंग कशाला म्हणतो. अब मी तुम्हाला तिथे एक्झाम्पल दिलं, आठवते तुम्हाला, आपली पूर्ण पृथ्वी आहे, पृथ्वीवरती झाडं आवश्यक आहेत, CO2 आवश्यक आहे का, मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारले होते, तुम्ही म्हणले ते येस, सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. CO2 ला शोषून घेण्याचं काम कोण करतात, वृक्ष, बरोबर. आणि CO2 कुणाला शोषतो, रेडिएशनला, हीटला शोषतो. म्हणून काय होते, ग्लोबल वॉर्मिंग. तर त्याच्यामुळे पृथ्वीवर CO2चं बॅलन्स असणं खूप आवश्यक आहे, कारण की ते आपल्यासाठी, आपल्या सर्व्हायव्हलसाठी पण आवश्यक आहे आणि पृथ्वीवरती टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी पण आवश्यक आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त CO2 म्हणजे काय, पृथ्वी प्रमाणापेक्षा जास्त गरम. का, कारण की CO2 ऍब्झॉर्ब करतो ना, कोणती, टेरेस्ट्रियल रेडिएशन जास्त ऍब्झॉर्ब करतात. 2 प्रकारचे रेडिएशन असतात, 2 प्रकारच्या वेव्हज असतात. सूर्यापासून आपल्याला जो सोलर इन्क्लिनेशन मिळतो, सूर्यप्रकाश मिळतो, ते असतं कोणत्या वेव्हज, शॉर्ट वेव्हज. शॉर्ट वेव्हज म्हणजे लाईक दिस, म्हणजे अशा लागणार. आणि लॉंग वेव्हज म्हणजे, जमीन ही थंड असते, सूर्यासारखी तपते का, म्हणून ती काय, कोणत्या वेव्हज इमिट करते, लॉंग वेव्ह. जमीन लॉंग वेव्ह इमिट करते आणि सूर्य शॉर्ट वेव्ह इमिट करते. समजलं. तर दोन्ही पण. आता शेगडी आहे, शेगडी लहानपणी बघितलं असेल ना, कॉईलवाली शेगडी, तुम्ही त्याच्या, किंवा आपण हे करतो, शेकोटी पेटवतो, त्याच्याजवळ हात, जर आपण जवळजवळ हात घेतो, चटका लागतो की नाही, गरम गरम होत जातात की नाही. आपण असे बसलेलो असतो शेकोटीच्या भोवती, एकदम त्याच्यामध्ये हात बुडून बसलेलो असतो का, हात जसे जवळ घेऊन जाऊ काय होईल, गरमी तशी वाढत राहते, बरोबर की नाही. मग त्यालाच आपण काय म्हणतो, थर्मल रेडिएशन. म्हणजे जमीन पण काय होते, दिवसभराच्या सूर्यानं तापते आणि ती रेडिएट करते लॉंग वेव्हज. आता ह्या लॉंग वेव्हज ऍब्झॉर्ब कोण करणार, CO2 स्वतःमध्ये, मिथेन स्वतःमध्ये, हे ते ऍब्झॉर्ब करणार आणि पृथ्वीचं टेम्परेचर वाढवणार. तर मी तुम्हाला तेव्हा सांगितलं होतं की CO2 ऍब्झॉर्ब करणारे आपण कमी केले झाडं, आणि तिथेच त्याच्या जागी काय आणल्या, सिमेंटचे जंगल आणले. मग आता काय होऊ लागले, CO2 तर जास्त सोडतोय, गाड्या वाढल्यात, फॅक्टरीज वाढल्यात, कारखाने वाढलेत, CO2 मोनॉक्साईड वगैरे आपण जास्त सोडतोय. मग काय होतंय, ग्लोबल वॉर्मिंग, कारण की ते जास्त हीट काय करतात, ऍब्झॉर्ब करतात. आणि मी तुम्हाला तेव्हा हे पण सांगितलं होतं, सूर्याकडनं जे काही इन्क्लिनेशन आपल्याला मिळते, अर्धा तर स्पेसमध्येच निघून जातं पृथ्वीवर पोहोचण्याच्या आधीच, 50% बॅक टू द स्पेस. बाकी कोणत्या कोणत्या गोष्टीवर पडतं, मी तुम्हाला इथे फोटो दाखवले होते, डांबरी रस्त्याचा फोटो दाखवला होता, आठवतंय. आईस कॅपचा फोटो दाखवला होता. आईस कॅप 80 to 90% रेडिएट करतं, डांबरी रस्ता 5 ते 10% करतो. म्हणजे सोलर रेडिएशन कशावरती पडतंय, त्याच्यावरती आहे. जो जेवढा लाईट कलर मध्ये असेल, व्हाईट कलर मध्ये असेल, तो जास्त रेडिएट करणार, डार्क कलर मध्ये असेल तो ऍब्झॉर्ब करणार. हे आपण इथे बघितलं होतं. तर इथे काय सांगितलेलं आहे की आपले जे ऍटमॉस्फिअर, आता ऍटमॉस्फिअर मध्ये काय आहेत, आपले सगळे गॅसेस आहेत.
हे सोलर रेडिएशनने जास्त तापत नाही, ते कशानं? टेरेस्ट्रियल रेडिएशनने जास्त तापतात. म्हणजे शॉर्ट वेव्ह की लॉंग वेव्ह? यस, लॉंग वेव्हने जास्त तापतात. क्लिअर? आणि सेकंड सांगितले, सेकंड स्टेटमेंट, कार्बन डायऑक्साइड अँड अदर गॅसेस ग्रीनहाऊस गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर आर गुड ॲब्झॉर्बर्स ऑफ लॉंग वेव्ह रेडिएशन. लॉंग वेव्ह म्हणजेच कोणतं? टेरिटरी मधून निघणारं, जमिनीमधून निघणारं, टेरेस्ट्रियल. तर इथे काय आहे? स्टेटमेंट ही बरोबर आहे आणि दुसरी पण बरोबर आहे. आणि दुसरे काय करते पुढच्याला? अरे हा, सॉरी, पहिली ही चुकीची, तेच सांगितलं मी तुम्हाला. इथे काय सांगितलेलं आहे? सॉरी, ॲटमॉस्फिअर इज हिटेड मोर बाय इनकमिंग सोलर रेडिएशन दॅन बाय द टेरेस्ट्रियल रेडिएशन. आणि मी तुम्हाला काय सांगितलंय की टेरेस्ट्रियल रेडिएशनमुळे जास्त तापतं ॲटमॉस्फिअर. आणि ॲटमॉस्फिअर जास्त का टेरेस्ट्रियल याच्यामुळे तापतं? कारण की ॲटमॉस्फिअर मध्ये गॅसेस आहेत. आणि कोणते गॅसेस आहेत? ग्रीन हाऊस गॅसेस. आणि त्याच्यामधले उदाहरण हे सुद्धा युपीसीने विचारले की पुढील पैकी कोणते ग्रीन हाऊस गॅसेस असतात? वॉटर वेपर पण ग्रीन हाऊस गॅस आहे, CO2 पण ग्रीन हाऊस गॅसेस आहे, कार्बन मोनॉक्साईड पण ग्रीन हाऊस गॅस आहे, मिथेन पण ग्रीन हाऊस गॅस आहे. लक्षात राहू द्या. तो पहिली चुकीची, दुसरी बरोबर. मग इथं ऑप्शन काय येईल? स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट, म्हणजे डी. ओके, हे बघा इथे दिले, सूर्य काय सोडतोय? शॉर्ट वेव्ह. आणि आपली जमीन काय सोडते? लॉंग वेव्ह रेडिएशन. ओके, स्पेसमध्ये. आणि इथे आपले ॲटमॉस्फेरिक हीट फ्लो, इथे काय आहेत? खूप सारे गॅसेस. ते काय करतात? त्या हीटला ऍब्झॉर्ब करतात. तर दोन प्रकारे ॲटमॉस्फेअर काय होतं? हीट होतं. पण जास्त हीट कशामुळे होतं ॲटमॉस्फेअर मध्ये? टेरेस्ट्रियल रेडिएशन, जमिनीपासून निघणारी उष्णता. जमीन स्वतः उष्णता सोडते का? हे कशामुळे होतंय? सूर्यामुळे जी जमीन तापते तर ती रेडिएशन काय करते? इमिट करते. आणि ते कोण शोषतं? ग्रीन हाऊस गॅसेस शोषतात, ऍब्झॉर्ब करतात. क्लिअर? ना नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट पहिली सांगितले, थिकनेस ऑफ ट्रोपोस्फियर ॲट द इक्वेटर इज मच ग्रेटर ॲज कम्पेअर टू पोल्स. ट्रोपोस्फियर, स्ट्रॅटोस्फियर, आयनोस्फियर, एक्झोस्फियर हे आपलं महाकोर्समध्ये झालेले. नवीन बॅचला आणखी तोच टॉपिक झाला नाही, पण तिथे हे क्लिअर होतं. थिकनेस ऑफ ट्रोपोस्फियर ही इक्वेटरला काय आहे? जास्त आहे ॲज कम्पेअर टू पोल. स्टेटमेंट बरोबर की चूक? बरोबर. काय रिझन आहे त्याच्या मागचं? दुसरं सांगितलेलं आहे, ऍट द इक्वेटर हीट इज ट्रान्सपोर्टेड टू अ ग्रेटर हाइट्स बाय स्ट्रॉंग कन्व्हेक्शनल करंट्स. बरोबर की चूक? पहिल्या मागचं कारण काय आहे? यस, राईट, तुमच्या समोरच कारण आहे. हे बघा, आता मला सांगा, मी तुम्हाला किती वेळेस सांगितलेलं आहे, फक्त सिलेबसच आपण जिओग्राफीचा बघितला होता, त्यातूनच बरेचसे क्वेश्चन हे कव्हर होतात. मी तुम्हाला काय म्हटलं होतं? जिथे उष्णता जास्त तिथे कमी प्रेशर, हाय टेम्परेचर लो प्रेशर. आठवते की नाही? आणि लो प्रेशर का फॉर्म होतं? कारण की समजा आता ही जमीन आहे, सूर्यप्रकाश इथे जास्त पडला, त्याच्यावरची हवा काय होणार? हलकी होणार आणि वरती जाणार, हलकी होणार आणि वरती जाणार. आणि ती जी पोकळी आहे, व्हॅक्यूम आहे, ते भरून काढण्यासाठी बाजूच्या हाय प्रेशर वरून हवा तिथे येणार. दोन जमिनीचे तुकडे, इथे उष्णता जास्त आहे, ज्या हातामध्ये वॉच आहे तिथे उष्णता जास्त आहे, आणि ज्या हातामध्ये पेन आहे तिथे थंड आहे. आता इथे टेम्परेचर जास्त, टेम्परेचर हाय मीन्स लो प्रेशर, इथे टेम्परेचर लो मीन्स हाय प्रेशर, आणि हवा हाय प्रेशर टू लो प्रेशर कडे वाढते. आणि असं का झालं? कारण की इथली हवा गरम झाली, गरम झाली की हवा काय होते? हलकी, आणि कुठे जाते? वरती. मग खाली पोकळी होणार की नाही? असं एखाद्या गुब्बाऱ्याला, फुग्याला दाबलं तो एका साईडला फसकन असं फुगतो की नाही जोरात, सेम तसं आहे. मग इथे हाय प्रेशर आहे तर इथली हवा काय होणार? इकडे जाणार, कारण इकडे पोकळी निर्माण झाली. मग इथे हे सगळ्यात जास्त कुठे होतं? इक्वेटरला होईल की पोलला होईल? साहजिक इक्वेटरला, कारण की इक्वेटरला 12 महिने सूर्यप्रकाश मिळत राहतो. आपली पृथ्वी समजा आता हे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे. तर पृथ्वी अशी आहे का एकदम सरळ? पृथ्वी काय आहे? अशी आहे, 23.5 डिग्री सूर्याकडे झुकलेली आहे, ती अशी फिरते. आता समजा हा म्हणजे सूर्य, हात म्हणजे सूर्य. आता सध्या काय आहे? नॉर्दर्न हेमिस्फिअर सूर्याकडे, म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि इक्वेटर, आणि वरती कोणतं सर्कल आहे? आर्क्टिक सर्कल.
12 महिने इक्वेटरला ऊन पडत असतं, पण आता सगळ्यात जास्त कुठे आहे 23.5 ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि वरती आर्क्टिक सर्कल. आणि पृथ्वी फिरते की नाही, स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरते. जेव्हा ती इथे येईल, इथे आल्यानंतर काय होतं, सरळ, आणि इथे पण आल्यानंतर सरळ. पृथ्वी तिरकसच आहे पण सूर्याच्या एकदम समान आहे. म्हणजे इक्वेटर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि कॅप्रिकॉनला इक्वल प्रकाश मिळतो. आणि कधी असतं, जून आणि सप्टेंबर मध्ये, सॉरी मार्च आणि सप्टेंबर मध्ये ही सिच्युएशन असते. आणि मार्च, एप्रिल, मे, जून, आता जून आहे की नाही, आता 21 जूनला तर कम्प्लीट पूर्णपणे इथं आलेली असते एक्झॅक्ट. आता आपल्याला गरमी होते, का होते, आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये का सदर्न हेमिस्फिअर मध्ये, नदन मध्ये की नाहीत. मग आता पृथ्वीचा कोणता भाग सूर्याकडे झुकलाय, नदन. आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मध्ये आपल्या भारतातून जातो की नाही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, त्याला जास्त उष्णता आता मिळणार की नाही जून मध्ये. म्हणून इथे काय होणार, आणखी जास्त लो प्रेशर, ऑस्ट्रेलियावरचे वारे आपण वरती खेचणार आणि आपल्याकडे मान्सून येणार. आता येतोय की नाही, विजांचा गडगडाट चालू आहे की नाही, तो त्याच्यामुळे चालू आहे. मग आणखी काय होईल, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सरळ इक्वल प्रकाश मिळेल. पुन्हा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, आता कोण आहे सूर्याच्या जवळ, ऑस्ट्रेलिया गरम होईल की नाही, भारत, आपल्याला थंडी वाजते की नाही डिसेंबर मध्ये. मग आपल्याकडे इयर काय असते, ड्राय आणि हाय प्रेशर, आणि ऑस्ट्रेलियावरती लो प्रेशर. ऑस्ट्रेलिया काय म्हणतोय, ते वार वापस, जून मध्ये घेतलेलं वापस वार वापस द्या. मग आपल्याकडून वापस वारे तिकडे जायला लागतात. पुन्हा मार्च, असं हे चालू राहतं. पृथ्वी अशी आहे, अशी नाही, अशी आहे. आणि ती अशी नाही, अशी असते, 80 डिग्री असते, मान तोडावी लागेल जर चंद्र नसता तर. सेम डायलॉग तुम्हाला मी कुठे सांगितला होता सिलेबस मध्ये, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकले असते. तर दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. आणि दुसरी पहिल्याला काय करते, एक्सप्लेन पण करते, कारण पण देते. म्हणजे पहिली बरोबर आहे ऑप्शन. ओके, बघा ट्रॉपिक वरती जास्त आहे की नाही, पोलर वरती दिसते का तुम्हाला तेवढं, कारण की ह्या फेनोमेना कुठे जास्त होणार आहे, इक्वेटर वर. ठीक आहे, जसं जसं आपण पोलकडे जातोय ते कमी होत जातं डिस्टन्स. इक्वेटर 30, 60 आणि 90. कन्सिडर द फॉलोविंग. एक्झॅक्टली याच्या आता चित्रांसोबत आहे. जर तुम्ही जॉग्राफी महाकोर्स मधले जर बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लिनियन व्होल्कॅनिक इरप्शन पण दाखवले, जे AD 79 मध्ये झालं होतं. सगळ्यात मोठं इरप्शन होतं व्होल्कॅनिक इरप्शन. त्याचं एक इमॅजिन केलेलं पिक्चर आहे, डिपिक्ट केलेलं, ते सुद्धा त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. व्होल्कॅनिझम वरती केवळ 3 लेक्चर आपण घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळं कव्हर होतं. काय काय निघतं तर सगळंच निघतं याच्यामध्ये. व्होल्कॅनिक इरप्शन मध्ये खूप सिंपल क्वेश्चन होता हा. ओके, पायरोक्लास्टिक डेब्रिस याचा पिक्चर सुद्धा दिलेला आहे की कसं असतं डेब्रिस. चिकट असेल तर तेव्हा कसं दिसेल नाही का, लेस विस्कस, हायली विस्कस, सगळ्यांचे फोटो सुद्धा तिथे दिलेले तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. ऍश अँड डस्ट सगळ्यात जास्त हे उडतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ते पूर्ण पृथ्वीला फिरतात, हजारो किलोमीटर दूर जातात. इवन असे आतापर्यंत बरेचसे इन्सिडेंट झालेले आहेत आपल्या पृथ्वीवरती, आणि मी ते इन्सिडेंट तिथे सांगितले पण आहेत आणि नोट्समध्ये दिलेले पण आहेत, की सडन आपल्या पृथ्वीचं टेम्परेचर कमी झालं होतं. ग्लोबल वॉर्मिंग आहे, वाढतंय, पण होतं काय की याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात सल्फर, ऍश बाहेर पडते व्होल्कॅनिक इरप्शन मधून, आणि ती पृथ्वीच्या वातावरणात जमा होते. मग सोलर रेडिएशन तेवढं पोहोचत नाही आपल्या पृथ्वीवरती, मग पृथ्वीचं टेम्परेचर काय होतं, कमी होतं. शॉर्ट टर्म साठी, लॉंग टर्म साठी त्या तेवढ्याच काळ, जोपर्यंत ते ऍटमॉस्फिअर मध्ये तोपर्यंतच कमी होतं. ती सुद्धा स्टेटमेंट नोट्स मध्ये दिलेली आहे. तर याच्यामध्ये पायरोक्लास्टिक डेब्रिस, ऍश डस्ट, नायट्रोजन कंपाऊंड खूप कमी प्रमाणात असतात, पण असतात, खूप कमी प्रमाणात पण असतात. आणि सल्फर हे मोठ्या प्रमाणात असतं. जिओलॉजिकल टाइम स्केल आपण त्याच्यावरती लेक्चर्स घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सल्फर कंपाऊंड दिसतील, हे शब्द दिसेल. कारण की याच्यामुळे काय झाले, पृथ्वीचं लॉंगर पिरियड ऑफ टाइम साठी टेम्परेचर कमी झालेलं खूप मोठ्या प्रमाणात. कारण पूर्वी काय व्हायचे, खूप मोठ्या प्रमाणात व्होल्कॅनिक इरप्शन्स व्हायचे. जेव्हा पॅन्जियाचा तुकडा झाला, जेव्हा गोंडवान्याचे तुकडे झाले, जेव्हा डायनोसॉर्स गेले होते, तर ह्या मोठमोठे जे एक्सटिंक्शन झालेले आहेत ना, पर्मिनियन एक्सटिंक्शन आठवते, आणि त्याच्यानंतर ट्रायसिकच्या काळामध्ये जेव्हा डायनोसॉर्स गेले होते तेव्हाचं एक्सटिंक्शन. 2 एक्सटिंक्शन आतापर्यंत पृथ्वीवरती झालेत. म्हणजे जेव्हा पर्मियन झालं होतं 95% ऑफ लाईफ वर वॉनिश्ड, आपल्या पृथ्वीवरून 95% लाईफ गेली होती. इव्हन डायनासोर्स गेले होते तेव्हा 75% लाईफ गेली होती, पण पर्मियन झालं होतं तेव्हा 95%. आणि त्यावेळेस सगळ्यात जास्त लाईफ ही समुद्रामध्ये होती पर्मियनच्या वेळेस. ते मास एक्सटेन्शन होतं, डायनासोर पेक्षाही ते मोठं एक्सटेन्शन होतं, पण आपल्याला ते माहित नसतं. ते आपण कव्हर केलेलं आहे, त्याचे नोट्स पण आहे. तर तिथे पण हे सल्फरचं आलेलं आहे. तर तुम्ही हे 2-4 जरी लेक्चर्स केले असेल तरी तुम्ही याचा आन्सर देऊ शकता, ऑल 4. Then which of the following is are correct
inference or inferences from isothermal maps in the month of January. जानेवारीला आपली पृथ्वी कशी आहे, डिसेंबर जानेवारी, कोणता हेमिस्फिअर सूर्याकडे असतो, यस. इथे काय सांगितलेले, द आयसोथर्म्स डेव्हिएट टू द नॉर्थ ओव्हर द ओशन अँड साऊथ ओव्हर द कॉन्टिनेंट. आयसोथर्म्स म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, आयसोबार, आयसोथर्म्स होणार आहे, हे नाही झालं आपलं, हे होणार आहे. आयसोथर्म्स म्हणजे पृथ्वीवरती जिथे ज्या ज्या ठिकाणी टेम्परेचर एकसारखं असतं त्यांना दाखवणारा मॅप, त्याला आयसोथर्म्स म्हणतात. आणि समुद्रावर आणि जमिनीवरती दोन्हीकडे टेम्परेचर वेगवेगळं असतं की नाही, तर समुद्राच्या जागा वेगवेगळ्या दाखवल्या असतात की समुद्रामध्ये कुठे कुठे आहे. आता लॅब्राडोर करंट, गल्फ स्ट्रीम इथं खाली चुकीचं दिलेलं आहे, इथं गल्फ स्ट्रीमला काय सांगितलेलं आहे, कोल्ड ओशन करंट सांगितलेलं आहे. ऍक्च्युली गल्फ स्ट्रीम वॉर्म आहे, ती खालून वरती जाते आणि वरून खाली लॅब्राडोर येतो, ते थंड असतं. तर दुसरी स्टेटमेंट चुकीचीच आहे, पहिली बरोबर आहे. ओके, आता याला एक्सप्लेन करतो. होतं काय, नॉर्थवर्ड म्हणजे काय, जिथे टेम्परेचर जास्त असणार, साऊथवर्ड म्हणजे जिथे टेम्परेचर कमी असणार आहे. आता जानेवारी म्हणजे विंटर आहे, हा जागतिक कोणता सण सीझन आहे, तो विंटर जानेवारी म्हणजे. तर त्याच्यामध्ये होतं काय की समुद्र रिलेटिव्हली गरम राहतो जमिनीपेक्षा, इव्हन कुठलं, हे अटलांटिक ओशन. आता अटलांटिक म्हणजे टायटॅनिक वाला ओशन, तर तो रिलेटिव्हली त्याच्या आजूबाजूची जी जमीन आहे, युरोप आणि इकडे नॉर्थ अमेरिका, यांच्यापेक्षा तो रिलेटिव्हली काय असतो, हॉट असतो, गरम असतो. कारण की पाण्याचा गुणधर्म काय, दमानं थंड होणार, दमानं गरम होणार. तर जेव्हा हिवाळा आहे, जमीन पटकन गार होते, जमीन काय होते, पटकन थंड होते. पण समुद्र काय रिलेटिव्हली वॉर्मर राहतो ऍज कम्पेअर टू लँड. तर पहिलं इथे काय सांगितलेलं आहे की जानेवारीमध्ये आयसोथर्म म्हणजे काय कळलं ना, सेम टेम्परेचर असणारे ठिकाण जे मॅपमध्ये इक्वली दाखवले जातात ते समान असतील का, कोण वर कोण खाली, लोकल कंडिशनचा पण त्याच्यावर फरक असतो. तर त्याच्यानुसार ते काय दाखवले असतात की हा हे आयसोथर्म्स आहेत, म्हणजे इथे एकसारखं टेम्परेचर असतं, समुद्राचे वेगळे आणि जमिनीवरचे वेगळे. समुद्र दमानं तापणार, दमानं थंड होणार, जमीन पटकन तापणार, पटकन थंड होणार. आणि हा हिवाळा आहे, तर हिवाळ्यामध्ये काय होतंय, रिलेटिव्हली समुद्र गरम आहे जमिनीपेक्षा, कारण की जमीन पटकन थंड झाली आहे. तर इथे काय सांगितलंय, द आयसोथर्म डेव्हिएट म्हणजे झुकणे, डेव्हिएट टू द नॉर्थ ओव्हर द ओशन. नॉर्थ कडे झुकणे म्हणजे वॉर्मर होणं, गरम होणं. उत्तरेकडे वळणं म्हणजे काय, गरम, आणि दक्षिणेकडे वळणं म्हणजे थंड. तर ओशन वरती ते कुठे वळतायत, नॉर्थकडे, म्हणजे काय टेम्परेचर जास्त, समुद्र गरम आहे. आणि साऊथ कुठे, जमिनीवर, कॉन्टिनेंट वरती. तर ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर. पण त्याचं जे कारण इथे सांगितलंय, द प्रेझेन्स ऑफ कोल्ड ओशन करंट्स, इथे लॅब्राडोर असायला पाहिजे. तर लॅब्राडोर कलर थंड, सॉरी, जी विंड आहे, जी स्ट्रीम आहे ती काय थंड आहे, आणि हे गल्फ स्ट्रीम जी आहे ती काय उष्ण आहे. तर इथेच तुम्हाला इथे चुकीचं हे निघून जातं. तर इथे काय होणार आहे, स्टेटमेंट फक्त पहिली बरोबर आहे, कारण की गल्फ स्ट्रीम अटलांटिक ओशनला गरम करण्याचं काम करतं. बट इथे त्यांचं काय सांगितलेलं आहे, कोल्ड करंट सांगितलं, इथे वॉर्म पाहिजे होतं. समजलं, फक्त तेवढ्या शब्दांनी सुद्धा बदलतो आन्सर. कळालं. आता हे तुम्हाला कुठे बघायचे माहितीये का, जेव्हा आपल्याला एअर सर्क्युलेशन बघायचे, जेट स्ट्रीम बघायचे आहेत, तिथे ते आपलं होणार आहे कम्प्लिटली. जेव्हा आता क्लायमेटॉलॉजीच्या आपण पुढे पुढे जाऊ, पर्सिपिटेशन, सायक्लॉन्स, तेव्हा हे सुद्धा बघणार आहे. फेरल सेल, हेडली सेल, ट्रेड विंड्स ऐकलं असेल ना, हे सगळे कोरलिस इफेक्टचे परिणाम असतात. ओके, हे सगळं डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे, विथ व्हिडिओ ऑडिओ आपण सगळं बघणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज आर वेल नोन ॲज द 2 लार्जेस्ट कोको आयलँड. जुन्या बॅचला मी खूप वेळ सांगितलेलं आहे, आयव्हरी कोस्ट, बस तेवढंच एक नाव मला माहित आहे अजूनही. घानाचं मला आज कळालं की घाना पण त्याच्यासोबत आहे. पण जगामध्ये सगळ्यात जास्त कोकोवाचं उत्पादन करणारा देश कोणता असेल तर आयव्हरी कोस्ट. आणि हा न्यूज मध्ये केव्हा आला होता माहितीये का, जेव्हा ट्युनिशियन रिव्होल्युशन म्हणजे जास्मिन रिव्होल्युशन झाली होती, ट्युनिशियामध्ये सुरू झाली होती, मग लिबियामध्ये पसरली, मग नॉर्थ आफ्रिकामध्ये जेवढे जेवढे देश येतात ना, बऱ्याच देशामध्ये ती पसरली होती. आयव्हरी कोस्ट मध्ये थोडीशी झलकती जी आपल्याला पाहायला मिळते, सक्सेसफुल नाही झाली. मग तेव्हा तो न्यूज मध्ये आला होता, तेव्हा ते आर्टिकल बघितलं होतं की जगामध्ये सगळ्यात जास्त कोकोवाचं उत्पादन जे घेतलं जातं, कॉफी वगैरे चॉकलेट वगैरे बनवण्यासाठी जे वापरलं जातं ते आयव्हरी कोस्ट मध्ये. आणि तो आफ्रिका खंड जर हा पूर्ण आहे ना, तर या साईडला छोटासा देश आहे आयव्हरी कोस्ट. हा पूर्ण आफ्रिका आहे ना, तर या बाजूला छोटासा कोस्ट दी आयव्हर, असं मराठीमध्ये आयव्हरी कोस्ट म्हणतो आपण त्याला. तर इथे एकाच ठिकाणी तो दिसला म्हणजे आन्सर सी आहे, कोट दी आयव्हर आणि घाना. ओके, तो ऑप्शन याचं सी येणार आहे. विथ रेफरन्स टू द हिमालयन रिव्हर्स जॉईनिंग द गंगा. आता हे पण फॅक्च्युअल डेटा आहे, हे पण तुमचं जेव्हा आपण इंडियन जिओग्राफी आता पुढे जाणार ना,
प्रत्येक नद्या रामगंगा वैंगा मी तुम्हाला ना नॉर्थ टू साऊथ, साऊथ टू ईस्ट विचारतात नाही का, ईस्ट टू वेस्ट, वेस्ट टू ईस्ट असं विचारतात. आणि सेम ह्या वेळेस क्वेश्चन आला आणि याच्या आधी पण हा क्वेश्चन आलेला आहे, हा फर्स्ट टाइम नाही आहे. त्याचं सगळ्यात आधी काय येणार आहे, गोमती, घागरा, गंडक आणि नेपाळहून येणारी कोसी. आणि हे पाठ करायचंय आपल्याला. सेम सतलजचं पण विचारलं जातं, झेलम, चिनाब, रावी, बियास, तर ते पण आपल्याला पाठ, नॉर्थ टू साऊथ, साऊथ टू नॉर्थ हे विचारलेलं आहे खूप वेळेस, तर आपल्याला ते पाठ करायचे. पासेसचं पण असं विचारलं जातं तुम्हाला, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाठ करावे लागतात. आणि याच्यासाठी काय करायचं माहितीये का, याच्यासाठी स्वतःच्या दिमागामध्येच गोष्टी करून घ्यायच्या, ट्रिक्स. जर तुम्हाला काय स्वतः बनवता आली तर त्यांच्या इनिशियल्स घ्या, स्वतःच्या मनाने त्याच्यावरती शब्द टाका, किंवा सगळ्यात मस्त म्हणजे माइंड मॅप बनवून टाका. जॉग्राफीचे स्पेशल तुमचे माइंड मॅप असले पाहिजे. मी आतापर्यंत तुम्हाला खूप वेळेस सांगितलं, इथून पुढे पण तुम्ही खूप वेळेस ऐकणार आहेत की कोणत्या पण विषयाचा अभ्यास करा, कोणत्याही विषयाचा अभ्यास करा, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, स्वतःसोबत ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलस ठेवायचाच. खूप सारे मार्क तो कव्हर करतो तुमचे. ना पुढे स्टेटमेंट दिलेले आहेत. स्टेटमेंट पहिली, रेनफॉल इज वन ऑफ द रिझन फॉर वेदरिंग रॉक्स. हे पण आपण बघितलेलं आहे. रॉक सायकल सिलेबसमध्ये तुम्हाला अनालाइज करताना सांगत होतो की नाही, लिचिंग होते, वारं, आणि कालच्याच लेक्चरला मला वाटतं जॉग्राफीचं बघितलं तर यू आकाराची दरी, व्ही आकाराची दरी, घर्षण होतं पाण्याचं, वेगवेगळे लँडफॉर्म्स क्रिएट होतात. इग्नियस रॉक सगळ्यात पॅरेंट रॉक असतो, कालच झालं ना अग्निजन्य खडक, मग त्याच्यावर काय होते, शिवालिक टेकड्याचं आपण बघत होतो. शिवालिकच्या पायथ्याला तुम्हाला काय आढळतं, गोलाकार दगड आढळतात, जे पोरस असतात, जिथे रिव्हर्स गायब होतात. आणि पुढे तराईच्या प्रदेशामध्ये उसळी मारून नदी वापस येते, हे आपण बघितलं होतं. तर हे खडक कुठून आले, हे जे वालुकाश्म खडक आहेत, सेडिमेंटरी रॉक आहेत, ते अचानक आले का, त्यांचा सगळ्यांचा पॅरेंट कोण आहे, जे कशापासून बनलेले रॉक असतात. डेक्कनचं उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं, ज्याच्यावरती आपण आहोत. यस, बेसॉल्ट हा कोणता रॉक आहे, इग्नियस, अग्निजन्य. तर जे इग्नियस रॉक असतात ते पॅरेंट रॉक असतात, त्यांच्यावरती काय होते, पाण्याची क्रिया होते, हवेची क्रिया होते, ते बदलतात, केमिकल रिएक्शन, त्यांची झीज होते. झीज म्हणजेच वेदरिंग, हवा करतं, पाणी करतं. सहारा वाळवंटामध्ये गेला तर तुम्हाला तिथे वाऱ्याचं काम खूप जास्त दिसेल. राजस्थानमध्ये गेला तर वाऱ्याचं काम खूप जास्त दिसेल. तिथेच गंगेच्या मैदानी प्रदेशात आलात तुम्ही, वरून जे येतात नद्या, तिथे तुम्हाला पाण्याचं काम जास्त दिसेल. समुद्राच्या किनारी गेलात तुम्ही, तिथे तुम्हाला केमिकल रिएक्शन जास्त दिसेल, लाईमस्टोन वगैरे. तर लिचिंग, वेदरिंग हे काय, याच्यावरती आपल्याला सेपरेट लेक्चर्स घ्यायचे आहे, पण हे ऑलरेडी सांगून झालेलं आहे. रेफरन्स निघत राहतात कुठेही, त्याच्यामुळे जेव्हा पण लेक्चरमध्ये कुठे रेफरन्स देईल त्याला नोट करत ठेवत जा, किंवा लक्ष देऊन त्याला हे करत चला. नाही समजलं तर विचारत चला तिथे रेफरन्स आला तर, कारण की रेफरन्समध्ये खूप जास्त मार्क कव्हर होत असतात. कारण की आपण XYZ टॉपिक बघत असतो, पण त्या XYZ टॉपिकमध्ये ABCDEFGH चालूच असतं, कुठला ना कुठला तरी रेफरन्स येत राहत असतो. ठीक आहे. तर रेनफॉल इज वन ऑफ द रिझन फॉर वेदरिंग ऑफ रॉक्स. इव्हन तुम्हाला मी काल परवा सांगितलं होतं की जेव्हा पर्वतीय मृदा आपल्याला लाल कलरच्या दिसतात का, त्यांची लिचिंग झालेली असते, कारण की पाऊस जास्त असतो, उतार जास्त असतो, न्यूट्रिएंट्स वाहून जातात. अशी जमीन असेल, किती पाऊस पडला तरी तिथे तिथले मिनरल्स तिथेच राहणार की नाही, त्यांची लिचिंग तेवढी होणार नाही. पण पर्वत असं असतं, वाहून जातात. तेव्हा पण याचा आपल्याला काय झालं होतं, शब्द आला होता. देन स्टेटमेंट 2 सांगितले, रेन वॉटर कंटेन्स कार्बन डायऑक्साइड इन सोल्युशन. आता रेन कुठून आलाय, वरून, आणि वरती ते काय होतं, कोणत्या फॉर्म मध्ये होता, गॅस फॉर्म मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो, वॉटर वेपर. वॉटर वेपर जसं जसं वरती जातो तसं थंड होतं, कारण की आपल्या ट्रोपोस्फिअर मध्ये काय आहे, जसं आपण समुद्र सपाटीपासून वर जाऊ, ट्रोपोस्फिअर मध्ये क्लायमेट खाली पडतं, कमी होतं, टेम्परेचर कमी होतं. सॉरी, क्लायमेट म्हटलं मी, टेम्परेचर कमी होतं, म्हणजे जमिनीपासून असं जसं वरती जाणार ट्रोपोस्फिअर मध्ये टेम्परेचर कमी होणार. आणि मग वॉटर वेपर पण जसं वरती जाणार काय होणार, थंड होणार. थंड झाल्यानंतर ते काय होतं, गॅस पासून लिक्विड फॉर्म मध्ये, आणि ग्रॅव्हिटीनं खाली येतं पाऊस. समजा वॉटर वेपर आणखी वरती गेले तर काय होणार, -डिग्री मध्ये जाणार. आणि मी तुम्हाला काय म्हटलं, जे आपल्याला लागतात काय, गारा पडतात. बर्फ आहे ना, गार बघितलं ना, एकदम थंड असतात, हेल स्टॉर्म म्हणतो आपण त्यांना. हे कधी होतं, जेव्हा वॉटर वेपर आणखी उंच जातात, मग काय बनतात, त्यांचे मोठे मोठे बर्फाचे असे गोळे बनतात, आणि ग्रॅव्हिटीमुळे ते काय येणार, खाली येणार.
आणि खाली येणार तर आपल्याला लागणार. छोट्यापासून मोठे मोठे पण बघितले असेल तुम्ही गारा पडलेल्या, तर त्या होतात फॉर्म. ठीक आहे. तर रेन वॉटर जेव्हा वॉटर वेपरवरती याच्यामध्ये असणार आहे त्याच्यामध्ये काय होतं, CO2 पण मिक्स होतो. आणि CO2 मुळे काय होणार, काही कार्बनिक ऍसिड तयार होतात ज्याच्यामुळे खडकांची झीज होते. काही कार्बनिक ऍसिड तयार होतात ज्याच्यामुळे खडकांची झीज होते. आता CO2 आहे तर थर्ड स्टेटमेंट सांगितलंय रेन वॉटर कंटेन्स ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन. ऑब्विसली वॉटर वेपर होतच गॅसेस फॉर्म मध्ये, तर त्यात CO2 पण असतो, ऑक्सिजन पण असतो. आणि ऑक्सिजन पण काय आहे, वेदरिंग करण्यासाठी काय खास एजंट आहे, तो पण खडकांमध्ये काय करून आणतो, वेदरिंग म्हणजे त्यांची झीज घडून आणतो. तर याच्यामध्ये काय आहे, तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. बोथ स्टेटमेंट 2 and 3 आर करेक्ट and both of them explain statement 1. ऑप्शन ए. ठीक आहे. तरी पण आयोगाचा आन्सर आलं तर एकदा बघा, पण 99% याचा आन्सर हेच येणार. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता ही मॅप दिलेला आहे की याच्यामध्ये सांगितलंय की नॉर्थ सी मध्ये सराउंडिंग कोणकोणत्या कंट्रीज म्हणजे बॉर्डर कोणतून लागून आहे, आणि याच्यामध्ये दिले फिनलँड, जर्मनी, नॉर्वे आणि रशिया. इथे तुम्हाला पाहायला मिळेल की जर्मनी जो इथपासून असा पसरलेला आहे, तर त्याची बॉर्डर लागते. नेदरलँडची लागते पण नेदरलँड नाहीये. जर्मनी आपण बघितला, आणि दुसरा आहे नॉर्वे जो नॉर्थ पार्टला आहे. हा, तर इथे आन्सर मध्ये आहे जर्मनी आणि नॉर्वे. रशिया नाहीये आणि फिनलँड पण नाहीये, म्हणजे 2 आणि 3, तो ओनली 2. आता याला एक्सप्लेनेशनची गरज नाही, याला मॅप पार्ट असण्याचा. आणि मॅप हाच का आलेला आहे, कारण की न्यूज. तर ऑलवेज मी तुम्हाला काय म्हटलं, कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा तर बाजूला काय ठेवायचंय, ऑक्सफोर्ड स्टुडंट ॲटलास. जर तुम्हाला एखादी न्यूज दिसते, आता मेडिटेशन मोशन नेहमी न्यूजमध्ये असतं, आणि मेडिटेशन मोशनच्या नेहमी पार्टच ठेवा, कारण की आतापर्यंत UPSCने खूप वेळेस याच्यावरती पण विचारलेले, नॉर्थ ओशनवरती, रेड सी, डेड सी, मेडिटेरियन ओशन खूप वेळेस विचारलेला आहे. मेडिटेरियन ओशन फेवरेट आहे UPSCचा, त्याच्यावरती नेहमी येतो क्वेश्चन, तर त्या पार्टच ठेवायच्या. आणि मेडिटेरियन ओशनच्या बाजूला तुम्ही बघताय नेहमी काही ना काहीतरी वाद चालूच असतात गल्फ कंट्रीजमध्ये. आता इस्रायल पॅलेस्टीनचा इश्यू आहे, लेबनॉन आहे, चालू असतं, तर नेहमी येतात. लिबिया झालं, साऊथ आफ्रिकन कंट्रीज म्हणजे नॉर्थ आफ्रिकन कंट्रीज, आफ्रिका कॉन्टिनेंटच्या उत्तरेला जे देश आहेत तिथे पण काही ना काहीतरी घडामोडी चालू असतात, त्याच्यामुळे पण ते याला येतं. इटलीमध्ये काय वगैरे चालू असतं तेव्हा पण न्यूजमध्ये येतं. मग मेडिटेरियन ओशनवरती येतात क्वेश्चन मॅपवरती. तर मेन हे जे सी आहेत, ओशन्स आहेत, हे तुम्हाला पाठ करायचे आणि त्याच्या सराउंडिंग कंट्री सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता जसं न्यूजमध्ये आली एखादी न्यूज, तर लगेच काय करणार तुम्ही, मॅप बनवून ठेवणार. गोल करून असा नॉर्थ सी काढायचा, उत्तरेला कोणी, दक्षिणेला, ईस्टला, वेस्टला सगळे देशांचे नाव लिहून टाकायचे, आणि पूर्ण जग समजायला सुद्धा आपल्याला मदत होते. आपण ज्या देशांचे नाव ऐकले असतात की हा नेदरलँड, ॲम्स्टरडॅम, सगळेजण तिथे जातात, पण कुठे येतो. लेक्चर्स पाहत असताना, नोट्स काढताना माइंड मॅप बनवत चला. जेव्हा पण लेक्चरमध्ये एक्स्ट्रा माहिती मिळते कुठली तरी, ती साईडला नोट करून ठेवत चला. रेफरन्सेस जेव्हा येतात त्याला काय करायचं, साईडला नोट करून ठेवायचं. आता येणाऱ्या जे पुढचं वर्ष असेल, आय डोंट थिंक सो की आपल्यापैकी कोणता रिझल्ट येणारा नाही असं होईल. तेवढीच मेहनत तुम्हाला पण घ्यायची आहे. खूप मोठा विषय बाकी आहे आपला आणखी. मला वाटतं जॉग्राफी तर आपलं फक्त 10-15% झालेलं आहे, 10 to 15%. तरी पण एवढे क्वेश्चन कव्हर केलेले आहे. पूर्ण होईल तेव्हा जवळपास तुम्हाला सगळेच क्वेश्चन कव्हर झालेले दिसतील, ऑलमोस्ट झालेले दिसतील. एका दुसरा येतो जो फॅक्च्युअल डेटा असतो जो होत नाही, आणि तेवढं ऍक्सेप्ट आपण केलं पाहिजे. आणि काही क्वेश्चन आपल्याला सोडून पण देता आले पाहिजे. आता हा जसा आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, इथे माहितच पाहिजे की आता हा जो गिरसप्पा धबाधबा आहे, पोलीस भरतीमध्ये वगैरे पासून वाचतो, खूप वेळेस येतो. तर हा कोणत्या नदीवरती आहे, शरावती नदीवरती आहे. आणि धुवाधार जो आहे तो कोणत्या नदीवरती आहे, नाही केलं, हा बरोबर. आणि कोणत्या रिजन मध्ये, हे कुठे आहे, जबलपूर, यस. आणि इथे दाखवलंय माळवा, त्याच्यामुळे हा चुकला. इथे रिव्हर चुकली. आणि हे हुंद्रू, छोटा नागपूर आणि सुवर्णरेखा बरोबर आहे. फॅक्च्युअल डेटा याला माहित पाहिजे. आणि साठी काय पाहिजे आपल्याला, मॅपिंग. छोटा नागपूर काय आहे, प्लॅटू. छोटा नागपूर काय आहे, पठार आहे. बऱ्याचशा रिव्हर्स तिथे ओरिजिनेट होतात, त्याच्या आजूबाजूला वाहतात. सुवर्णरेखा आहे, महानदी आहे. ह्या गोष्टी आपल्याला तिथे माहित पाहिजे. छोटा नागपूर आणखी कशासाठी फेमस आहे, मिनरल्ससाठी खूप मोठ्या प्रमाणात तिथे मिळतात. म्हणजे एक घटक घेतला की त्याचे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहित पाहिजे. आता इथे जॉग्राफी आपल्याला खनिज संपत्ती पण माहित पाहिजे, रिव्हर्स पण माहित पाहिजेत, प्लॅटूज पण माहित पाहिजेत, म्हणजे होल जॉग्राफी तुम्हाला माहित पाहिजे. आणि त्याचा कोणता, फॅक्च्युअल डेटा. तर हा सॉल्व्ह करणार. आणि जर नसेल जमत
तर काय करायचं, स्किप करा. इथे बघा तुम्हाला लॉजिक लावून काय करता येतं. आणि मी तुम्हाला म्हटले जर जेव्हा आपल्याला 2 ऑप्शन वगळता येतील तेव्हा मात्र क्वेश्चन अटेम्प्ट करायचा. जेव्हा 50-50 चे चान्सेस आहे तेव्हा मात्र नक्की अटेम्प्ट करायचा. ओके, वापस आता इथे आलेला आहे. इथे तुम्हाला एक गोष्ट तर माहिती आहे, आपल्या हिमालयाचा भाऊ कोणता आहे, मोठा भाऊ. खूप वेळेस रेफरन्स आलेला, इव्हन सिलेबस अनालिसिस मध्ये पण मी सांगितलेलं आहे. आपला हिमालय कसा बनला, परवा दिवशीच झालंय, कसा बनला, गोंडवाना फुटला. बरोबर, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, गोंडवाना फुटला. आपण सॉदर्न हेमिस्फिअर मध्ये होतो. मग यस, आपण कुणाचा भाग होतो, गोंडवानाचा. सदर्न, जी आधी सगळ्यात आधी कोणती पॅन्जिया प्लेट होती त्याचा सॉदर्न भाग गोंडवाना, त्याचा आपण भाग होतो. तो ब्रेक झाला 9 कोटी वर्षापूर्वी. मग आपला प्रवास सुरू झाला नॉर्थवर्ड. आणि आपण कुठे आलो, जी लॉरेशिया मधली प्लेट होती युरेशिया, तिथे इंडियन प्लेट काय झाली, सबमर्ज झाली. हिमालय बनला. हिमालयाच्या पलीकडे काय सापडतं तुम्हाला, मी काल परवा सांगितले, रिसर्चर्स तिथे रिसर्च करतात. कोणता हिमालय म्हणतात सगळ्यात शेवटी जो हिमालय, ट्रान्स हिमालयाच्या, त्याला आणखी नाव काय आहे, परवा दिवशी झाले आपलं. शिवालिक तर सगळ्यात खाली आहे, सदर्न मोस्ट. शिवालिक हिमालया, मिडल हिमालया, सॉरी शिवालिक हिमालया, लेसर हिमालया, देन ग्रेटर हिमालया, मग ट्रान्स हिमालया. आणि त्याला यस 33. आणि मी तुम्हाला उदाहरण दिलंय, तुम्हाला 33 मध्ये जायची गरज नाहीये. तो समुद्र आणलाय आपल्या जमिनीवरती, वाढवलाय, बनवलाय. उदाहरण दिलं होतं की नाही, 33 मध्ये जायची गरज नाही. मला वाटतं तुमच्याच नावाने उदाहरण दिलं होतं. कारण की जेव्हा इंडियन प्लेट वरती येत होती युरेशियन प्लेटकडे, तेव्हा मध्ये कोणता समुद्र होता, 33. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपली जमिनीची जी प्लेट आहे ती पाण्याच्या वर नाही तरंगत आहे, ती तरंगत आली आहे. खाली आहे ना मजबूत प्लेट, 10, 15, 20, 30, 40 किलोमीटर. आणि ती वरती येते म्हटल्यानंतर समुद्राचा किती गाळ सोबत घेऊन येणार, किती मोठा गाळ येतो, थाउजंड्स ऑफ स्क्वेअर किलोमीटर मधला तो पूर्णपणे गाळ असेल, तो आणला. ही इंडियन प्लेट आहे, समजा ही इंडियन प्लेट आहे आणि मध्ये हा ओशन होता, तो आला, किती मोठा गाळ सोबत आणला असेल. आणि युरेशियन प्लेटचा ढग झाल्यानंतर फोल्डिंग माउंटेन हिमालय बनला. हिमालयाच्या पलीकडे 33 मधले अवशेष सापडतात. 33चा अभ्यास करायचा सायंटिस्टला, तर आता 33 मध्ये जाऊ शकतात का, ते कुठे बघणार ते अवशेष. मी म्हटलं तुम्हाला तिथे रिसर्च करतील, कार्बन डेटिंग करतील, मग त्याचं आयु काढतील, कधी वर्षाचा आहे तो, कधीचा आहे, काय, त्याचा अभ्यास होईल. तर 33 हिमालय सगळ्यात पलीकडचा पार्ट लक्षात राहू द्या. तर आपल्यासारखाच फोल्डिंग माउंटेन आहे अल्प्स, स्वित्झर्लंड. जेव्हा जेव्हा हिमालयाचं नाव निघतं त्याचं नाव निघतं. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की हिमालयामध्ये सगळ्या प्रकारचा फ्लोरा आणि फौना आढळतो, शिवालिकला काय आढळतं, शिवालिक म्हणजे हिमालयाचा पायथ्याशी काय आढळतं, ट्रॉपिकल फॉरेस्ट, घनदाट जंगल, हत्ती असतात, वाघ असतो, रायनासोरस असतात. सांगितलंय ना काल परवाच. कुठे गेलाय सगळं, थोडस वरती गेलं टेम्परेट रिजन सारखं आहे, युरोपियन पंजाब हरियाणामध्ये जे आढळतं ते तुम्हाला तिथे आढळेल. आणि एकदम तुम्ही जाताय कुठे, ग्रेटर हिमालयामध्ये, ट्रान्स हिमालयामध्ये, ते तुम्हाला तिथे टुंड्रा क्लायमेट आढळतं, अल्पाईन क्लायमेट आढळतं. तेव्हा जिक्र आला होता आल्प्स पर्वतचा. तेव्हाही म्हटलं होतं की दोघं एकसारखेच आहेत, लक्षात ठेवा. आता इथून पुढे जेव्हा लेक्चर्स चालतील, जेव्हा रेफरन्सेस येतील, जेव्हा सांगतात ना गोष्टी, त्या मार्क करून ठेवा. रेकॉर्डेड आहे सगळं, ह्याच्या आधीचं पण मी सांगितलेलं एक्झॅक्ट रेकॉर्डेड आहे, तर लक्ष द्या जेव्हा पण सांगेल. तर इथे सांगितलं युरोपमध्ये आल्प्स पर्वत आहे जो ब्लॉक माउंटेन आहे. तर ब्लॉक माउंटेन आहे का हा फोल्डिंग माउंटेन आहे. म्हणजे हे काय, दुसरी जोडी चुकीची आहे. आणि हा व्हॉइस जो माउंटेन आहे तो कुठे आहे, सेंट्रल एशियामध्ये नाही, तो फ्रान्स जवळ आहे. म्हणजेच कुठे आहे तो, युरोपमध्ये आहे. म्हणजे हे पण चुकीचं आहे. ओके, मग सांगितलंय नॉर्थ अमेरिका ॲपलाचियन्स फोल्डिंग माउंटेन. तिचं सांगितलंय साऊथ अमेरिका अँडीज फोल्डिंग माउंटेन. हे जुन्या बॅचला महाकोर्स मध्ये झालं होतं, रॉकीज अँड अँडीज. आता मला सांगा, ऑनलाईन आपलं हे झालेलं आहे, अँडीजची निर्मिती कशी झाली होती, मग कोणत्या प्लेट्स होत्या त्या, बोला. नाही, साऊथ अमेरिका.
नॉर्थ अमेरिका असू द्या किंवा साऊथ अमेरिका असू द्या, कोणत्या प्लेट्स होत्या त्या, कोणत्या प्लेटचा टकराव झाला होता आणि कोणती मर्ज झाली आहे खाली. बरं बरं आहे, चांगली गोष्ट आहे. खूप दुर्लक्ष केलेलं मुलांनी मधल्या काळामध्ये अति. जेव्हा मी आता रिव्हिजनला बसलो, ठीक आहे तुम्हालाही कळणं आवश्यक आहे या गोष्टी. आता मी जेव्हा सांगेल तेव्हा सगळ्यांना आठवलं, हा 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 हा, मग बोलतात हो. नॉर्थ अमेरिकन प्लेट आणि पॅसिफिक प्लेटची टक्कर झाली, रॉकी बनला, खाली अँडीज बनला. पूर्ण तुम्हाला स्ट्रिप काढून दाखवलेलं आहे, पिक्चर्स सुद्धा दाखवलेले आहेत. सगळ्यात मोठी प्लेट पॅसिफिक प्लेट आहे, तिचा टकराव झाला कुणासोबत, नॉर्थ आणि साऊथ अमेरिका सोबत. तेव्हा हे फोल्डिंग माउंटेन्स बनले. झालेला असताना तुम्हाला सांगता येत नाही. अरे त्याचा आन्सर सांगायचं राहिलं ना. तर 3 आणि 4 इथं ओनली 2 आपल्याला सांगावं लागेल. कन्सिडर द फॉलोइंग एअरपोर्ट. फॅक्च्युअल डेटा करंट अफेअर्स मधला आहे. तर विच ऑफ द अबोव हॅज बीन कन्स्ट्रक्टेड ॲज ग्रीनफील्ड प्रोजेक्ट्स. काय असतं ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे? अमरावती प्रोजेक्ट बघितला असेल ना तुम्ही. अमरावती सिटीचा प्रोजेक्ट खूप न्यूज मध्ये होता. बरोबर बरोबर, छान. काय? यस, असा प्रोजेक्ट जो एकदम बेसिक पासून सुरू होतोय, जिथं काहीच नाहीये. आणि त्याचं आयडल उदाहरण बघायचं म्हणलं तर अमरावती हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट बघा. आंध्र प्रदेशमध्ये राजधानी होणार होती, एवढा मला तर आवडलेला प्रोजेक्ट होता तो. जबरदस्त आहे, आता सुद्धा आहे, पण सगळा स्टॉप झालेला आहे, अर्ध काम स्टॉप. मोठमोठ्या बिल्डिंग्स बनल्यात, कोणीच नाहीये तिथे. विधानसभेची तिथल्या बिल्डिंग बनली, कोणीच नाहीये तिथे. हायकोर्टची बिल्डिंग बनत चालली, कोणीच नाहीये तिथे. काही प्रोजेक्ट स्टॉप झालाय. सिंगापूर, बाकीच्या कंट्रीज मधून पण तिथे फंडिंग येणार होती. बाहेरच्या देशातल्या लोकांना सुद्धा तो प्रोजेक्ट खूप आवडला होता. पण सत्तांतर झालं साऊदर्न स्टेटमध्ये, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये, प्रोजेक्ट डायरेक्ट बंद. म्हणजे एका नेत्यानं सुरू केलेलं प्रोजेक्ट दुसरा नेता करणार नाही, याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालंय. त्याच्यामुळे आज युट्यूबला अमरावती प्रोजेक्ट नक्की सर्च करा. तर ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे जे एकदम बेसिक पासून सुरू होतं, जिथे काहीच नाही, रॉ आहे, फ्रॉम द स्क्रॅच जो सुरू होतो प्रोजेक्ट, त्याला ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणतात. म्हणजे ते आपल्याला काय असतं, सुखसोयी असतात की आपण हवं तसं मॉडिफिकेशन करू शकतो, हवे तसे बदल तिथे नाही का आपल्याला करता येतात. नवीन नवीन इनिशिएटिव्ह इझिली तिथे आपल्याला करता येतात. जो बनलेला प्रोजेक्ट आहे तिथे नाही करता येत आपल्याला असं. तर ग्रीनफील्ड प्रोजेक्ट म्हणजे एकदम शून्यापासून जो प्रोजेक्ट, जो प्रकल्प निर्माण होतो. आणि तो आन्सर आहे पहिले 2. फॅक्च्युअल डेटा आहे, मी पण बघितलेलाच आहे तो आज, तेव्हा मला माहित आहे. तिसरा नाहीये याच्यामध्ये, विजयवाडा. बाकी 2 आहे. इथं आन्सर काय देणार तुम्ही? 1 and 2. ओके. विथ रेफरन्स टू वॉटर वेपर आलं बघा क्वेश्चन. वॉटर वेपर. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट? इट इज अ गॅस. इथं आपलं क्लिअर आहे. द अमाऊंट ऑफ विच डिक्रीजेस विथ अल्टिट्यूड. वॉटर वेपरची अमाऊंट कमी होते हाईट वाढल्यानंतर. बरोबर की चूक? काही की वरती गेलो तो काय होतो? कमी होतं. म्हणजे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? पाणी किंवा आणखी टेम्परेचर कमी झालं तर डायरेक्ट हेल स्टॉर्म मध्ये. स्टेटमेंट पहिली बरोबर आहे. इट्स पर्सेंटेज इज मॅक्झिमम ऍट पोल्स. वॉटर वेपरचं पर्सेंटेज हे जास्त असतं पोलवरती. बरोबर की चूक? का? यस, जिथे ऑलरेडी खूप थंडावा असतो ना, तिथे वॉटर वेपर ड्राय पडलेले असतात. तिथे हा जो नियम आहे ना की टेम्परेचर वाढतं, हवा हलकी होते, वरती जाते, वॉटर वेपर कॅरी करतं, पुन्हा ती सर्क्युल म्हणजे एअर सायकल ही चालू असते, तो तिथे तेवढ्या मोठ्या प्रमाणात घडत नाही. तर सेकंड स्टेटमेंट काय आहे? चुकीची. कारण की वॉटर वेपरचा प्रेझेन्स तुम्हाला जास्त कुठे दिसेल? ट्रॉपिक्स वरती, इक्वेटर वरती जास्त दिसेल. कारण की तिथे हा फेनॉमेनॉन खूप जास्त चालतो, हवा थंड होणं आणि वरती जाणं, मग ते कॅरी करणार वॉटर वेपरला. आणि तो फेनॉमेनॉन पोल्स वरती काम करत नाही. तर तिथे मॅक्झिमम नाही, तो तिथं मिनिमम असतो. म्हणजे इथं काय दिले? व्हॉइस वर्सा स्टेटमेंट दिलेली आहे. इथे आपण काय सांगणार? ऑनली बरोबर ओळखायचं ना आपल्याला, इज आर करेक्ट. तर पहिली कळालं ना पहिलं स्टेटमेंट. अल्टिट्यूड, समुद्र सपाटीपासून जसं उंच जाणार ते काय होणार? अमाऊंट त्याची डिक्रीज होणार. का? कारण की त्याचं रूपांतर आता पाण्यामध्ये होतं. जसं जसं वरती जातो त्याची अमाऊंट डिक्रीज होते. कन्सिडर द फॉलोइंग डिस्क्रिप्शन. annual and daily range of temperature is low. annual daily range of temperature म्हणजे सकाळी 5 डिग्री आहे आणि संध्याकाळी सकाळी 45 डिग्री आहे आणि संध्याकाळी डायरेक्ट 5 डिग्री होतं. जसं आपल्याला कुठे अशा गोष्टी पाहायला मिळतात?
असं टेम्परेचर आपल्याला लॉंग, याला आपण काय म्हणतो, इथे काय सांगितलेलं आहे, रेंज ऑफ टेम्परेचर. तर ही काय झाली, हाय रेंज टेम्परेचर झाली. डेझर्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. यस, दिवसा खूप जास्त 40 डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री सेल्सिअस, आणि रात्री मायनस मध्ये पण जाईल कधी. तर त्याला आपण काय म्हणणार, हाय टेम्परेचर रेंज. इथे काय सांगितलंय, लो टेम्परेचर रेंज. म्हणजे जर दिवसा सकाळी 10-11 वाजलेत 22 डिग्री असेल, तर संध्याकाळपर्यंत पण ते 23, 24 किंवा 25 डिग्रीच होईल. म्हणजे काय झाली, लो टेम्परेचर रेंज. इथे त्यांनी पहिलं काय सांगितलंय, अॅन्युअल आणि डेली, म्हणजे वार्षिक पण आणि डेली पण जी रेंज आहे ती लो आहे, म्हणजे अशी आहे. दुसरं सांगितलंय पर्सिपिटेशन ऑकर्स थ्रू आउट द इयर, पूर्ण वर्षभर पाऊस पडतो. आणि तिसरं सांगितलंय पर्सिपिटेशन व्हॅरीज बिटवीन 50 सेंटीमीटर टू 250 सेंटीमीटर, म्हणजे मुसळधार पाऊस. 250 सेंटीमीटर म्हणजे अतिशय मुसळधार पाऊस. तर हे कुठे असेल, व्हॉट इज टाइप ऑफ क्लायमेट, इक्वेटोरियल क्लायमेट, चायना टाइप क्लायमेट, ह्युमिड सब ट्रॉपिकल क्लायमेट, मरीन वेस्ट कोस्ट क्लायमेट. अटेम्प्ट नाही केला, हे केलाय बरोबर. काय दाखवतंय, वेस्टर्न हे दाखवतंय, वेस्टर्न कोस्ट. आता बघा कशामुळे माहितीये का, इक्वेटोरियल मलाही वाटलेलं आहे की जी डेलीचं जे टेम्परेचर आहे ते खूप लो असतं. आहे थ्रू आउट इयर 12 महिने इक्वेटरला काय पडतो, इक्वल सूर्यप्रकाश मिळत राहतो, म्हणजे 12 महिने टेम्परेचर एकसारखंच असतं आणि पूर्ण वर्षभर पाऊस पडतो. आणि तिसरं आहे पर्सिपिटेशन व्हॅरीज बिटवीन 50 to 250 सेंटीमीटर, ह्याच्यापेक्षा जास्त आहे. खूप जास्त पाऊस असतो, म्हणजे 10 वाजता जर तुम्हाला एकदम सनशाईन दिसली तर 10:30 वाजताच पाऊस पडतो. पुन्हा 11 वाजता पूर्ण ऊन पडेल, 11:30 वाजता वापस पाऊस पडेल. आणि तिन्ही पण वैशिष्ट्ये आहेत इक्वेटोरियल क्लायमेट. ऑफिशियल बघा ना काय म्हणताय, काय रिझन दिले त्याच्या मागे त्यांनी, एनसीआरटीचा त्यांनी रेफरन्स दिला आहे. नाही बघा, आणखी 2-4 आन्सर की बघा आणि मग हे करा, 2-3 आन्सर कीज बघा. मला तर वाटतं याचं इक्वेटर क्लायमेटच असायला पाहिजे. सेम आहे, त्यातलंच कॅरेक्टरिस्टिक आहे. तरी बघा ना त्यांनी कारण काय काय दिले, क्रॉस चेक, प्रत्येक गोष्ट क्रॉस चेक करा. तरी पण इक्वेटोरियलच हे वाटतंय मला. विथ रेफरन्स टू कोरिओलिस इफेक्ट किंवा कोरिओलियस फोर्स, मगाशी पण आपलं बोलणं झालंच होतं याच्यावरती. कोरिओलियस फोर्स काय असतो, जेव्हा एखादी वस्तू एखाद्या दिशेने फिरते तर त्याच्या विरुद्ध दिशेने जी हवा फिरत असते त्याला कोरिओलियस फोर्स म्हणतो. आता आपली पृथ्वी जी फिरते 24 तासाला अख्खा एक चक्कर मारते, पण ती खूप स्लो झाली का. आपल्या पृथ्वीची स्पीड किती आहे, 1671 किलोमीटर पर आवर, 1600च्या स्पीडने फिरतात. पण ती खूपच मोठा आहे ना फिरायला, तर टाइम लागतो. आता मला सांग, इक्वेटरवरती टाइम लागेल खूप जास्त, खूप मोठा पट्टा आहे ना पूर्ण करायला. पोल्सवरती काय पट्टा कमी आहे, म्हणून तिथे घूर्णनची स्पीड काय असेल, जी फिरण्याची स्पीड तिथे जास्त वाटते आपल्याला. तिथे आपल्याला काय वाटते, जास्त वाटते. कुठे, पोलवरती. आता त्याच्याच बेसिसवरती हा क्वेश्चन आलेला आहे. नसेल कळालं तर रासपळणा गोल फिरतो की नाही, असा समजा असा रासपळणा फिरतोय पूर्ण, आणि तुम्ही एखादा हलका प्लास्टिकचा चेंडू वर फेकला, असा फिरतोय तो, तुम्ही ज्याच्यामध्ये बसलेला आहे, आणि चेंडू वर फेकला तर तो विरुद्ध दिशेने जाईल की नाही. तुम्ही जसं फिरताय तिकडे जाईल का, तो मागे जो गेलाय तो कोरिओलियस फोर्स आहे. पृथ्वी पण फिरते की नाही अशीच 1600च्या स्पीडनं, वारं काय फिरतं त्याच्या विरुद्ध दिशेने. त्याच्यामधून वेगवेगळे सेल्स पण तयार होतात, वेगवेगळे ट्रेड विंड्स पण तयार होतात. ओके, मग ते आपल्याला नंतर बघायचे क्लायमेटॉलॉजीच्या एंडला, डिटेल होणार आहे सगळं. विथ रेफरन्स टू कोरिओलियस फोर्स, which of the following statement is or are correct? It increases with increase in wind velocity. It increases with wind velocity. हवेची जशी स्पीड वाढेल तसा कोरिओलियस इफेक्ट सुद्धा वाढेल. स्टेटमेंट ही बरोबर आहे. It is maximum at the poles and is absent at the equator. आताच मी तुम्हाला म्हटलं की सगळ्यात जास्त घूर्णन कुठे आहे, पोल्सवरती. तर ते सगळ्यात जास्त तिथे आपल्याला आढळतं. 0 डिग्रीच्या जसं आपण वरती जाणार 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री कोरिओलियस इफेक्ट चालू होणार. वारे डिफ्लेक्ट होतात उजवीकडे डावीकडे, नॉर्थ आणि साऊथ पोल मध्ये वेगवेगळ्या दिशेने. पण एकदम 0 वरती नसतं, ते जाणवतच नाही आपल्याला. एकदम 0 वरती आपल्याला जाणवत नाही. तर याच्यावरती आपल्याला आन्सर निवडायचा आहे. तर इथे काय येणार, ओनली 1 इज करेक्ट, सेकंड 1 इज सॉरी,
दोन्ही पण बरोबर आहेत, बोथ 1 and 2 राईट. 0 डिग्रीला आपल्याला जाणवणार का, आणि सगळ्यात जास्त कुठे जाणवणार, वरती पोलवर. आता हे तुम्हाला मी त्याचे जे GIF वगैरे आहेत ना ते दाखवून मी तुम्हाला समजून सांगेल जेव्हा ते आपल्याला बघायचं. लक्षात एवढंच लक्षात राहू द्या, पृथ्वी फुगीर आहे, अशी आहे ना पृथ्वी. तर पृथ्वी की नाही पूर्ण, तर इथे जे 0 डिग्रीला आहे ना, इथे कोरोलिस इफेक्ट आपल्याला जाणवत नाही. हा, त्याच्यावरती 1 डिग्री गेलो, 2 डिग्री गेलो, जाणवायला सुरुवात होईल. आणि सगळ्यात जास्त जाणवेल कुठे आपल्याला, ते पोल्सवर, असं लक्षात ठेवा. ऍक्च्युअली इमेजेस तुम्हाला व्हिडिओ दाखवून मी दाखवेल की आता 1-1.5 तासापूर्वी मी बघितलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी बनवता नाही आल्या. On June 21st every year, which of the following latitudes experience sunlight of more than 12 hours? आता काही वेळापूर्वीच आपलं झालं होतं, पृथ्वी झुकलेली आहे. आता जून मध्ये काय अशी आहे, इथे पण तारीख किती दिली, 21 जून सगळ्यात मोठा दिवस असतो, आणि 22 डिसेंबर सगळ्यात मोठी रात्र असते. तर सध्या सिच्युएशन ही आहे, म्हणजे नदन हेमिस्फिअर झुकले की नाही सूर्याकडे, म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर सूर्याकडे आहे का ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न सूर्याकडे, कर्कवृत्त जे आपल्या भारतातून जाते म्हणून तेवढी हिट होते ना आपल्याला. तर इथे सांगितलेलं आहे की 12 तासापेक्षा पण जास्त सूर्यप्रकाश कोणाला मिळेल. आता इथे जर तुम्ही बघायला गेलं तर इक्वेटरला थ्रू आउट पूर्ण वर्षभर सूर्यप्रकाश मिळतो, पण 12 तासापेक्षा जास्त आपल्याला बघायचं आहे, कारण की हा भाग थोडासा खाली आलेला आहे. तर 12 तासापेक्षा जास्त तर एक तर ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला मिळतो, कारण की तो सूर्याकडे असा आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सरला 12 तासापेक्षा जास्त आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. हा तर बॅक साईडला गेल्याला इथे येतच नाही. आणि दुसरं म्हणजे आर्क्टिक सर्कल, कारण की आता आर्क्टिक सर्कल मध्ये 6 महिन्याचा दिवस चालू आहे, त्याच्यामुळे 12 तास त्यासाठी काय आहे का. तर तुम्ही इथे 2 आणि 3 सॉरी 2 आणि 4 हे निघू शकता. आर्क्टिक मध्ये आता सध्या काय असेल हे बघा ना, हे म्हणजे आर्क्टिक आहे सगळ्यात वरचं टोक, आणि हा सूर्य आहे, सूर्याकडे की नाही. आता हे कधीपासून सुरू झालं होतं, मार्च पासून सुरू झालं होतं. मार्च का सरळ होती की नाही, तर हळूहळू काय होणार, समजा अशी पृथ्वी ना सूर्याकडे झुकलेली आहे, तिथे सगळ्यांना इक्वल प्रकाश पडतो. जसं जसं ती कॉर्नरला आता यायला लागेल तर काय होईल, आर्क्टिक मध्ये दिवस उगवायला सुरुवात होईल. आता आर्क्टिक मध्ये काय होणार, दिवस सुरू झाला, सुरू झाला, सुरू झाला, सुरू झाला, सुरू झाला, सुरू झाला. आता आर्क्टिक गेलं का नाही हळूहळू सूर्याच्या या साईडला. आता इथे सूर्यप्रकाश असेल का, इथून काय होणार, 6 महिन्याची रात्र सुरू होणार. पुन्हा इकडे आला 6 महिन्याचा दिवस, पुन्हा इकडे 6 महिन्याची रात्र. आर्क्टिक सर्कलला 12 तास काय दिवस चालू आहे सध्या तिथे, 2 आणि 4. वन ऑफ द फॉलोइंग रिजन्स हॅज द वर्ल्ड्स लार्जेस्ट ट्रॉपिकल पीटलँड. याच्यावरती मला तुम्हाला सांगायचं आणि बोलायचं काही सांगण्याच्या आधीच इथे विचारलं की अशी कोणती पीटलँड आहे की ज्याला आता संरक्षण करणं खूप गरजेचं आहे, आणि ज्याच्यामध्ये होल्ड ज्यांनी करून ठेवले, त्या पीटलँडनी होल्ड करून ठेवले 3 years वर्थ ऑफ ग्लोबल कार्बन इमिशन फ्रॉम फॉसिल फ्युअल्स and the possible destruction of which can exert detrimental effect on the global climate. Which one of the following denotes that region? The answer is Congo Basin, मिडल आफ्रिकामध्ये. घनदाट जंगल आहे, हत्ती, वाघ, सिंह हे सगळे तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. पीटलँड म्हणजे खूप सारं कार्बन तिथे आता काय शोषलं जातं, कार्बन शोषणारा तो एक मोठा रिजन आहे. जर तो जर डिप्लेट झाला तर काय होणार, तिथून तर वातावरणामध्ये CO2 खूप मोठ्या प्रमाणामध्ये इमिट होणार, पण जे शोषणार आहे ते पण साधन निघून जाणार. कारण की कांगोचे जे खोरं आहे त्याला काय म्हटलं जातं, एक पूर्ण जे आहे ना पट्टा तो कांगोचा, त्याला म्हटलं जातं लंग्स ऑफ अर्थ. पृथ्वीचे लंग्स आहेत ते कार्बन शोषून घेत आहेत. आता ते जर गेलं तर त्याच्यातून कार्बन तर इमिट होणारच, कारण की ते बर्न होणार कुठे ना कुठे, त्याचं यूज कशासाठी होणार आहे, कमर्शियल यूज होणार. त्यातून काय होणार, CO2 इमिशन होणार, पण ऍब्झॉर्ब करणं पण बंद होणार, आणि ते असेल डिस्ट्रक्शन. होऊ शकतंय की खूप सारे लोक, इव्हन पृथ्वीवरची लाईफ त्याच्यामुळे काय होऊ शकते, खूप मोठ्या प्रमाणात डॅमेज होऊ शकते. कारण की ते लंग्स आहेत, लंग्स काढले पृथ्वीचे तर कसं होईल. इव्हन अमेझॉन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जगातलं सगळ्यात मोठं जंगल आहे, ते पण एवढं शोषत नाही जेवढं कांगो करतं, कारण की त्याचं लोकेशन, तिथे असणारे सगळे घटक, फ्लोरा फौना हा खूप महत्वाचा आहे. आणि आता सध्या पूर्ण जगातले मोठमोठे बिझनेसमन तिथे खूप मोठ्या प्रमाणात काय करतात, देणगी देत आहेत. अरबो खरबो रुपये तिथे देणगी म्हणून देतात, कारण की ते वाचलं म्हणजे पृथ्वी वाचेल. कारण की कांगो जरी मिडल आफ्रिकामध्ये असेल तरी त्याला वाचवण्याची जबाबदारी ही पूर्ण जगाने घेतलेली आहे, त्याच्यामुळे तो न्यूजमध्ये असतो, लक्षात राहू द्या. ठीक आहे, इथे अमेझॉन पण दिलाय.
मोस्ट ऑफ द आपल्याला अमेझॉन वाटतं प्रत्येकाने की जगातलं सगळ्यात मोठं घनदाट जंगल आहे ते, त्याच्यापेक्षा कांगोला लंग्ज म्हटलं गेलेलं आहे. आणि कुठे आहे ते? मिडल आफ्रिकामध्ये आहे. ओके, कांगो झैल ऐकलं असेल ना तुम्ही. पण आजूबाजूचे देश खूप गरीब आहेत आणि नेहमी तिथे वाद चालू असतात कांगोच्या रिजनमध्ये, नेहमीचे सिव्हिल वॉर वगैरे तुम्हाला तिथे पाहायला. तर तिथे मदत देणं, मदत पोहोचवणं, ती इम्प्लिमेंट करणं पण खूप अवघड जातं. नाव कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इन हाऊ मेनी ऑफ द अबोव ऍक्टिव्हिटीज कॅन द रडार्स कॅन बी यूज. आता रडार कशासाठी यूज? रडार सगळ्यांना माहिती आहे की नाही? डिफेन्स मधलं रडार वगैरे, प्राण्यांसाठी लावलेले पण रडार असतात, मायग्रेशनसाठी पण रडार लावलेले असतात. आता बघा त्याला हे करा, आयडेंटिफिकेशन ऑफ नार्कोटिक्स ऑन पॅसेंजर ऍट एअरपोर्ट्स ऑर एअरक्राफ्ट. रडार करू शकतं का हे? रडार ड्रग्ज पकडू शकते का? ड्रग्ज पकडण्यासाठी काय लागेल आपल्याला? स्कॅनर्स, एक्सरे वगैरे असे काही स्कॅनर्स लागतील, जे बॅग मध्ये कळेल ना. जातं की नाही, आपली बॅग वगैरे देतो आपण, मग कळतं की मध्ये काय आहे काय नाही, मग तिथून ड्रग्ज कॅप्चर केले जातात, नार्कोटिक्स. तर पहिलं काम रडार करू शकतं का? नाही. दुसरं सांगितलेलं आहे मॉनिटरिंग ऑफ पर्सिपिटेशन. यस, आज आपल्याला अर्ली वॉर्निंग सिस्टम मिळतात. 24 तास आधीच कळतं की कुठे कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, किती पाऊस पडणार आहे, किती सेंटीमीटर किंवा किती MM मध्ये पाऊस पडू शकतो, आधीच कळतं. हे कोण काम करतं? सॅटेलाइट्स आणि रडार्स दोघांच्या अमाग्युलेशननं हे काम चालतं आणि त्याची रिपोर्ट आपल्याला मिळत राहते. आणि आता तुम्हाला ट्रॅकिंग द मायग्रेशन ऑफ ॲनिमल्स लावले जातात रडार्स. कळतं आपल्याला कोण कुठे केलं आहे, कुठे किती फिरून आलेलं आहे. ॲनिमल्सवरती पण बसवतात बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रॅकिंग करण्यासाठी, कासवावरती बसवतात की पूर्ण जग किती फिरून येतो तो काय, या सगळ्या गोष्टींसाठी ते वापरले जातात. तर हे दोन त्याचे बरोबर आहे, म्हणजे ऑनली 2. द लॉंगेस्ट बॉर्डर हे आहे कॅनडा आणि USA. सरळ सरळ आहे, पट्टा आहे आणि तुम्हाला मॅप बघितला तर कळून येतो तो. पॉलिटी आणि जॉग्राफीचे क्वेश्चन्स आलेले होते. एकंदरीत सांगायचं तात्पर्य हे आहे की ह्या वेळेचा जो पेपर होता तो गेल्या वेळेसपेक्षा थोडासा मॉडरेट लेवलचा आहे. आणि अंदाजित जो कट ऑफ आपण म्हणू शकतो, आता UPSCला प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे आणि 100% कधीच कुणावर रिलायबल राहू नाही, किंवा मी सांगतो त्याच्यावरती पण नका राहू, तर की UPSC आहे. जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त प्रेडिक्ट करायला जातो आपण फेल होतो. UPSC म्हणजे फॉर्म मध्ये येऊ देत नाही आपल्याला, असं आहे. कधी तिची रंग बदलेली UPSC सांगता येत नाही. पण तरी पण ऑव्हरेज बघायला गेले तर 108 110 मार्कापर्यंत मिनिट जायला पाहिजे ओपनचं. 108 110 मार्क, 112 मार्कापर्यंत. आता आपण पॉलिटी जिओग्राफीचे क्वेश्चन बघितलेत मॅम, बाकीच्या विषयांचे पण करतील. इव्हन या 2 सब्जेक्टमध्ये 26-27 क्वेश्चन आपले क्लिअर झालेले आहेत, जे नोट्समध्ये आहेत ऑलरेडी, जे लेक्चर्समध्ये आहेत ऑलरेडी, व्हिडिओ लेक्चर्समध्ये, नोट्समध्ये. आणि तो तुम्ही सगळे क्रॉस चेक करू शकता. तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ज्या गोष्टी सांगितल्या जातील पैकी पूर्ण ॲनालिसिस घ्यायचा उद्देश हा एकच होता, कारण की आता आपले जुन्या बॅचचं लाईव्ह सेशन चालू आहेत राज्यसेवेसाठी, कारण UPSCसाठी पण आपण PYQs बघतोय UPSCचे. तर बऱ्याच वेळेस जे रेफरन्स येतील ना त्याच्यावरती लक्ष देत चला. स्वतः PYQ बघा, कारण की आता तुम्ही वर्षभर अभ्यास करतायत पण PYQ बऱ्याचशा तुमच्यापैकी लोकांनी बघितलेले नाहीये. जेव्हा पण तुम्ही UPSCच्या अभ्यासाला लागतात, मी आतापर्यंत तुमच्या सगळ्यांची ज्यांची मी इन्क्वायरी घेतलेली असेल, मॅमने घेतलेली असेल, तर तुमच्यापैकी प्रत्येकाला हे सांगितलेलं आहे सुरुवातीलाच की सिलेबस ॲनालिसिस आणि क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस. आपल्यापैकी बरेचसे मुलं म्हणतात हो ना आम्ही केलंय, हो केलंय, पण मी तेव्हा तुम्हाला माझं आन्सर असतं की नाही, 90% मुलं नाहीत करत प्रॉपर रिसर्च. त्या 90% मधले बनवू नका तुम्ही. सिलेबसचं ॲनालिसिस म्हणजे काय असतं आणि क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस काय असतं. सिलेबसचं ॲनालिसिस म्हणजे प्रॉपर वेनं जे करणं असतं की गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये क्वेश्चन्स कसे येऊन गेलेले आहेत. कारण की आयोगानं जो आपल्याला सिलेबस दिलाय तो 2 ते 3 पानाचा सिलेबस आहे, त्यातून ॲनालिसिस होत नाही. तर पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स हे सगळे सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहेत. तर आपल्याला गेल्या 10 वर्षामध्ये बघावं लागतात की टॉपिक कोणकोणते कव्हर झालेले आहेत. आपल्याला एन्शंट हिस्ट्री सांगितलेले, पण प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्रीवरती पण क्वेश्चन आलेले, आपल्याला तो पण करावा लागेल. असं कोणतं वर्ष जात नाही UPSC मध्ये की बुद्धिझम आणि जैनिझमवरती क्वेश्चन येत नाही, म्हणजे तो आपल्याला करावा लागणार. पण बौद्धिझम मध्ये कोणकोणते फॅक्च्युअल डेटा आपल्याला कव्हर करायचे, त्यांच्या सभा कुठे झाल्या होत्या, त्यांचे स्तूप कुठे कुठे आहेत, त्यांची शिकवणी, त्यांचे ग्रंथ. मग बौद्धिझम मध्ये आपण काय करणार, ते टॉपिक ऍड करणार. दॅट्स कॉल्ड सिलेबस अनालिसिस. प्रत्येक टॉपिकला डिकोड करणं. आणि आपण नाही केलेलं, खूप तर खूप आपण सिलेबस वाचतो किंवा लिहून काढतो.
दॅट्स नॉट द प्रॉपर सिलेबस अनालिसिस. ते प्रॉपर सिलेबस अनालिसिस नाही आहे. तुम्हाला ते डिकोड करायचे प्रॉपरली. आणि ऑलरेडी आता आपलं तर होतच आहे, जे आपला सिलेबस चालू आहे. जॉग्राफीला डिकोड केले, पॉलिटीला डिकोड केले. 5 ते 6 तास आपण फक्त पॉलिटिक्सचा सिलेबस अनालिसिस घेतलेला आहे. पूर्ण पेजेस जर बघितले आपण तर मला वाटते 500 पेजेस, 500च्या आसपास पेजेस आहेत सिलेबस अनालिसिसचे. मग ते पॉईंट्स लिहायला घाबरू नका. ऑलरेडी बनलं आहे, गेल्या वर्षीच बनलेलं आहे. त्यावेळेस तुम्हाला ते आणखी नवीन स्वरूपामध्ये बनतं. तर तुम्ही आता जेव्हा पॉलिटीचा नोट्स काढताय, लेक्चर करताय, तर पॉलिटीच्या पहिले 10-15 जितके पेज भरतील तिथे काय असलं पाहिजे, पॉलिटिक्स सिलेबस. गव्हर्नन्सचा जेव्हा तुम्ही लेक्चर करणार तर गव्हर्नन्सचा सिलेबस. वर्ल्ड जॉग्राफीचं जेव्हा तुम्ही लेक्चर करताय तर वर्ल्ड जॉग्राफीचं तुमचं जे रजिस्टर असेल किंवा बुक असेल त्याच्या पहिल्या 5-7 पेजमध्ये वर्ल्ड जॉग्राफीचा सिलेबस. म्हणजे आपले लेक्चर्स ऑन द वे आहेत की नाही हे पण तुम्हाला समजेल. UPSCला आपण कशा प्रकारे कव्हर करतोय, म्हणजे तुमचा अभ्यास कसा चाललाय तो कॉन्फिडन्स पण तुम्हाला त्याच्यातून येईल. आणि हप्त्या 2 हप्त्याला तुम्ही नजर टाकणारच. समजा आपण वर्ल्ड जॉग्राफी करतोय आणि अचानक आता आपला टॉपिक सुरू झालेला आहे क्लायमेटोलॉजी. जसं की आता जे आपला सुरू आहे क्लायमेटोलॉजी महाकोर्समध्ये वर्ल्ड बॅचला. क्लायमेटोलॉजीमध्ये काय काय करायचंय, काय काय नाही, लगेच तुम्हाला क्लिअर होणार की नाही तिथे. आता तुमची इलिट बॅच जेव्हा आता आपलं काय सुरू होतंय, वर्ल्ड जॉग्राफीमध्ये आपण इव्होल्युशन ऑफ युनिव्हर्स घेतलंय. तर इव्होल्युशन ऑफ युनिव्हर्समध्ये काय काय करायचंय सिलेबस अनालिसिस मधल्या पहिल्याच पेजमध्ये दिलेलं आहे. मग ते टॉपिक कव्हर होत आहेत का बघायचं त्याच्यामध्ये. म्हणजे जसे जसे आपले टॉपिक आणि ते पूर्ण टॉपिक जेव्हा कव्हर होतील तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स काही औरच असेल. कारण की आता तुमच्यापैकी बरेचसे नवीन आहेत, महाकोर्सला बरेचसे ओल्ड स्टुडंट आहेत, पण आज बघितलंय बऱ्याचशांचं रिव्हिजन कमी पडलेलं आहे. आता ही गोष्ट तुमच्यासोबत राज्यसेवेला होऊ नये म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं रिव्हिजन करा. कारण की शेवटपर्यंत हिरो बनणं थांबवा. शेवटपर्यंत आपण रिव्हिजन करत नाही, शेवटपर्यंत आपण क्वेश्चन पेपर बनत नाही, कारण की स्वतःला आपण सांगतो की विदाऊट ते करताही मी पास होईल. आणि यालाच म्हणतात हिरो बनणं. मेल फिमेल दोन्ही पण कॅन्डिडेट हे करतात, ते नका करू. एक्झामच्या आधी 3 ते 3.5 महिने आपले खूप सारे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झाले पाहिजेत आणि रिव्हिजन केलं पाहिजे आपण. हे खूप महत्त्वाचं असतं. आणि स्वतःची जबाबदारी म्हणून आपण ते कधी करत नाहीत. आपण रिलाय राहतो युट्यूबवरती, रिलाय राहतो इतर सोर्सेसवरती, हे स्वतः आपण करत नाही. युट्यूबला 3 तासाचा अख्खा व्हिडिओ बघितला पूर्ण, नाही काय 3 तासात पूर्ण जॉग्राफी, 5 तासात पूर्ण हिस्ट्री, आपण ते करायला लागतो. एका दुसरा क्वेश्चन होतो पण कव्हर आपल्या त्यातून. पण UPSC अंडरस्टँडिंग डिमांड करते. क्वेश्चन बघितलेत ना तुम्ही कशा आहेत, ती होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः कमीत कमी गेल्या 3 ते 4 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करा. सिलेबसचं कळाले की नाही, पॉईंट सगळे डिकोड करायचे. आणि सिलेबसचं अनालिसिस करणं म्हणजे काय, तर जेव्हा ना आता समजा हिस्ट्रीचा सिलेबस लिहा मी, हिस्ट्रीच्या ह्याच्यामध्ये मॉडर्न हिस्ट्रीचा सिलेबस लिहून काढला, पूर्ण डिकोड केला मी तो. असहकार नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये पण काय काय करायचंय, सिव्हिल डिसोबिडियंटमध्ये पण, काँग्रेसच्या स्थापनेमध्ये पण, सगळ्या याच्यामध्ये डिकोड करून मी पॉईंट्स काढले. पण जेव्हा आता मी अभ्यासाला डायरेक्ट सुरू करणार नाही, तर गेल्या 4 वर्षामध्ये मी हिंट्स बघेन क्वेश्चन कसे कसे आलेले. एक मोठी स्टेटमेंट आली असहकार चळवळीवरची आणि खाली त्याच्या सब स्टेटमेंट दिल्या 4-5, मी सगळ्या लिहून नाही काढणार. किंवा आणखी एखादा क्वेश्चन दिलेला आहे काँग्रेसच्या स्थापनेवरती, त्याचा उद्देश काय होता, की ॲज नाही का सेफ्टी वॉल मधून स्थापन झाले, पण ते कोण म्हणले होते सगळ्यात आधी, त्या सगळ्या स्टेटमेंट दिल्या. तर मी पूर्ण ते क्वेश्चन नाही लिहून काढणार आहे, कारण की क्वेश्चन लिहायलाच म्हणलं तर 1-2 पेज जातील आपले, एवढं कोण लिहित बसणार. तर इथे फक्त हिंट उचलायच्यात तुम्हाला, की काय ऑब्जेक्टिव्ह ऑफ इस्टॅब्लिशमेंट ऑफ काँग्रेस, काँग्रेसच्या स्थापनेमागचे उद्देश. क्लिअर झाले की नाही पूर्ण क्वेश्चन एका याच्यामध्ये. तर याला म्हणतात सिलेबस आणि क्वेश्चन पेपरचे अनालिसिस. डिकोड करणं, क्वेश्चन बघताना क्वेश्चनच्या हिंट्स उचलणं, फक्त गेल्या कमीत कमी 4 वर्षाचं करायचं, म्हणजे ट्रेंड समजतो. आता तुम्ही जर प्रॉपरली UPSCचा जर ट्रेंड बघितला तर तुम्हाला एक्झॅक्ट करंट अफेअरवरती 2-3 क्वेश्चन दिसतील. पण EVSचे क्वेश्चन बघा, सायन्सचे क्वेश्चन बघा, सगळे करंट अफेअरला चिटकलेले. म्हणजे सब्जेक्टमध्ये UPSC जे क्वेश्चन विचारते करंट ओरिएंटेड विचारते, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करंट ओरिएंटेड फॅक्ट पण दिसेल, आणि आत्ताची आपण करंट ओरिएंटेड म्हणजे काय डायनामिक फॅक्ट्स पण दिसतील, आणि स्टॅटिक डेटा पण दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये दिसायला. म्हणजे एक क्वेश्चन आहे जिथं बेसिक पण विचारले आणि करंट मधली सिच्युएशन पण विचारले. मग यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, अंडरस्टँडिंग ऑफ सिलेबस, अंडरस्टँडिंग ऑफ सब्जेक्ट्स, दोन्ही. करंट अफेअर्स सब्जेक्ट हा एक मोठा सब्जेक्ट आहे, एक मोठा आपल्या प्रिपरेशनचा आपण वेळ त्याला देतो. आपण हिंदू वाचतो, आपण मॅगझिन्स वाचतो. आजकाल आता बऱ्याचशा मुलांनी पेपर वाचणं बंद केले ऑफलाईन, कारण की ऑनलाईन मिळून जाते. बऱ्याचशा UPSCच्या वेबसाईट्स आहेत ज्या तुम्हाला बऱ्याचशा न्यूजपेपरचा एकाच प्लॅटफॉर्मला अवेलेबल करून देत आहेत. व्हॉटेवर काही पण यूज करा, पण यूज करा. तुम्हाला वाटतं एक पर्टिक्युलर वेबसाईट आहे जी चांगले अनालिसिस देते प्री मेन्सच्या हिशोबानं, तुम्ही तिला फॉलो करा. हालाकी फिजिकल पेपर वाचलेला कधी पण चांगलंच आहे,
काही डोक्यामध्ये मॅप राहतो, काल काय वाचलं होतं, आज काय. समजा इंडिया श्रीलंकामध्ये काही डेव्हलपमेंट्स होत आहेत, युद्ध असेल, चांगल्या गोष्टी असेल, काही पण असेल, तर त्या डेव्हलपमेंट्स 15-20 दिवस चालत राहतात. मग काल काय झालं होतं, आज काय चालू आहे, उद्या काय होणार आहे, ते आपण प्रेडिक्ट करू लागतो. आणि ही ॲबिलिटी यूपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये असलीच पाहिजे. आणि मार्क माय वर्ड, जेव्हा तुम्ही डेली न्यूजपेपर वाचाल ना, तर एक दिवस असा येतो, 6 महिन्याच्या आतच हा दिवस येतो, 6 महिन्याच्या आत हा दिवस येतो, की तुम्ही म्हणाल ते उद्याच्याला छापून येणार आहे न्यूजपेपरमध्ये. बऱ्याचशा न्यूजमध्ये तसं होतं. आता इस्रायल पॅलेस्टाईनचा वाद चालू आहे, तुम्ही वाचताय, आज आपल्या समजा फॉरेन मिनिस्टरची स्टेटमेंट बघितली, ऑब्झर्व केलं तुम्ही, आणि पॅलेस्टाईन आणि इस्रायलमध्ये काय चालू आहे ते तर तुम्हाला माहितच आहे, न्यूजपेपरमध्ये तुम्ही वाचताय. आपले फॉरेन मिनिस्टरची स्टेटमेंट आली, आता तुम्ही सांगणार की उद्या काय होणार आहे, उद्या इंडिया काय करणार आहे, उद्या काय इंडिया बाजू, उद्या असं आर्टिकल येऊ शकतं, उद्या तुम्हाला तेच आर्टिकल येईल दिसेल. म्हणजे याला आपण काय म्हणतो, प्रेडिक्ट करणं. आणि याच्यामुळे आन्सर रायटिंग खूप जास्त इम्प्रूव्ह होत आहे. कारण की आन्सर रायटिंग मध्ये आपल्याला काय करायचे, 3 स्टेप: इंट्रोडक्शन, डिटेल्स, कन्क्लुजन. आणि ह्या 3 याच्यामध्ये इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय करावं लागतं, पूर्ण क्वेश्चनचं रिफ्लेक्शन द्यायचं आहे. जो क्वेश्चन विचारला ना तो समजलाय की नाही, इंट्रोडक्शन मध्ये समजतं. म्हणजे प्रॉपररित्या तिथे आपल्याला काय करायचं आहे, त्या क्वेश्चनला वापस रिफ्लेक्ट करायचं आहे. मग येतो आपण डिटेल्समध्ये, तिथे फॅक्च्युअल डेटा पण द्यायचा आहे आणि तिथे जज करायचं आहे. जर तुम्हाला क्रिटिकली अनालाइज करायचं ते त्याच्या विरोधाच्या बाजूनं, तुम्हाला जर त्याच्या प्रोज मांडायचे त्याच्या प्रो बाजूनं करायचं. आणि दोन्हीच्या वेळेनं काय लागतं, अनालिसिस लागतं. दोन्ही वेळेनं बोलायचं, आपल्या सेंटरमध्ये आहोत आपण आणि आपल्या दोन्ही बाजू मांडायच्यात, आपल्याला काय लागतं, प्रॉपर अनालिसिस लागतं. आणि कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय करावं लागतं, प्रेडिक्शन द्यावं लागते, काय होऊ शकतं. आणि होणं ऑलवेज काय ठेवायचं आपल्याला, ऑप्टिमिस्टिक, सुवर्ण मध्ये साधणार. आपण कल्लेलं आन्सर देऊ शकत नाही किंवा कल्लेलं कन्क्लुजन देऊ शकत नाही, काहीतरी पॉझिटिव्ह त्यामधून रिमार्क मिळेल असं कन्क्लुजन आपल्याला द्यावं लागतं. आणि हे न्यूजपेपरच्या रिडिंगच्या हॅबिटमधून डेव्हलप होतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या बनवतात आपल्याला. आणि यूपीसीच्या सिलेबसमध्ये काय सांगितलं, जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन सांगितलंय, जे कोणाला पण समजेल असं अध्ययन आहे. हे स्पेशल नाहीये, DRDO, इस्रो सारखं नाहीये की तिथे सायंटिस्ट बनायला गेलो आणि तो टेक्निकल अभ्यास आपण केला. तिथे तुम्हाला टेक्नॉलॉजी पण आहे, पण टेक्नॉलॉजीमध्ये क्वेश्चन कसे विचारले गेलेले आहेत. नॅनो टेक्नॉलॉजी आला, नॅनो मेडिसिन वरती आला, पण क्वेश्चन काय होतं की आपल्या जे मेडिकल टुरिझम आहे भारतातलं त्याच्यावरती इम्पॅक्ट कसा होईल. म्हणजे या तंत्रज्ञानाचा आपल्यावरती काय परिणाम होतोय, सर्वसामान्य जनतेवरती काय परिणाम होतोय, तो अभ्यास आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला आलेत का असे काही मेन्समध्ये क्वेश्चन, फॉर्म्युला सांगा. जसं की आता आपण क्रायोजेनिक इंजिन यूज करतोय, क्रायोजेनिक इंजिन कसं बनतं, काय बनतं, ते पूर्ण त्याची रेसिपी सांगा. आलंय का असं काही क्वेश्चन टेक्निकल? पण क्रायोजेनिक जी टेक्नॉलॉजी आपण इंडिजिनियसली डेव्हलप केली आहे, त्याचा परिणाम आपल्या परराष्ट्र नीतीवरती कसा होऊ शकतो, क्वेश्चन येऊ शकतो. तिथे आपल्याला सांगावं लागेल, जज करावं लागेल ना तुम्हाला गोष्टी, की आपल्याला जेव्हा मदत मागितली तेव्हा आपल्याला सगळ्यात आधी त्या क्वेश्चन मध्ये रिफ्लेक्शन आलं पाहिजे की आज इंडियानं हे क्रायोजेनिक बनवलेलं आहे, तर आज इंडिया सेल्फ रिलायबल कंट्री बनला आहे. म्हणजे पूर्ण क्वेश्चन इंट्रोडक्शन मध्ये काय होतो, रिफ्लेक्ट होतो. मग डिटेल्स मध्ये तुम्हाला सांगावं लागेल की आपल्याकडे अशी वेळ आलेली होती, अशा काही इमर्जन्सीच्या वेळेस आपल्यावरती आलेलं होतं की आपल्याला पाश्चिमात्य देशांना मदत नाकारली होती, आपल्याला क्रायोजेनिक फ्युअल देणं नाकारलं होतं, पर्टिक्युलरली USA. अशाच्यामुळे आपलं R&D झाले, सायंटिफिक डेव्हलपमेंट ही रोखते, आपली डिपेंडन्सी इतर देशांवरती वाढते, आपल्या सॉव्हर्निटीला इजा पोहोचते. पण आता जेव्हा हे काम आपण स्वदेशी बनवून टाकले, डोमेस्टिकली आपण केलेलं आहे, तर आपण काय बनलेलो आहोत, एक सेल्फ रिलायबल कंट्री बनलेलो आहोत. याच्यामुळे ना केवळ आपल्या दुसऱ्या देशांची डिपेंडन्सी कमी होते, पण छोट्या मोठ्या देशांना सुद्धा आपण ह्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो. ज्याच्यामुळे काय होईल, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी हासिल करता येईल. आणि हा एक शब्द जर तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये आला की तुमचे कमीत कमी 1-2 मार्क वाढले. त्याच्यामुळे एक खूप मोठा भाग आपण करंट अफेअर्सला देत असतो. वेळ जेवढा देतोय तर त्याच्यामधून सगळ्याच गोष्टी उचलायच्या. आज तुम्ही हिंदू वाचता किंवा एक्सप्रेस पण खूप छान येऊ लागल्या आजकाल, तर त्याच्यामध्ये इकॉनॉमीची पेज बघा, त्याच्यामध्ये मॉडर्न कन्सेप्ट तुम्हाला दिसते. तुम्हाला वाटतं मॅडमने तुमचं करंट अफेअर्समध्ये घेतलं होतं इंडस्ट्रियल 2.0, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 2.0 घेतलेलं आहे ना, तर त्याच्यामध्ये नक्की मेन्समध्ये क्वेश्चन येईल बघा तुम्ही, नक्की. असे जे टॉपिक घेतले जातात किंवा तुम्ही स्वतः करतायत, जे मोठ्या मोठ्या गोष्टी असतात ना, त्या बरोबर असं अनालिसिस करायचं की त्यांचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड सध्या काय आणि फ्युचरमध्ये काय होऊ शकतं. आणि हा तिन्ही वेळेने जर अभ्यास केला तर प्रिलिम मध्ये पण आपण बघितलं की फॅक्च्युअल 2-3च क्वेश्चन आपल्याला दिसत की एकदम फॅक्टफुल आहेत. बाकी सगळ्यांना काय कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची गरज आहे, विषयांची समज आवश्यक आहे. त्यावेळेस सोपे क्वेश्चन आहेत गेल्या वर्षीपेक्षा. UPSCची रिक्वायर्ड काय, कन्सेप्ट क्लिअर असणं खूप आवश्यक.
तर त्या करायला घ्या. आणि इथून पुढे जेव्हा पण आपले लेक्चर्स चालू असतील, जेव्हा पण काही रेफरन्सेस येतील तर ते व्यवस्थित नोट करा, माइंड करा, त्याला इग्नोर नका करू. आता मी तुम्हाला क्वेश्चन सांगितलेले एकदा वापस महाकोर्समध्ये, स्पेशली आता ऑनलाईनवाले वर्ल्ड जिओग्राफीचे प्रत्येक सेशन बघा तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील तुम्हीच मला सांगा. विदाउट नोट्स सांगतोय, विथ नोट्समध्ये तर आहेतच, पण फक्त व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्ही वापस एकदा बघितले तरी तुमचे बरेचसे क्वेश्चन यातून कव्हर होतील. इव्हन आता 10 लेक्चर्स होऊ द्या आपले फक्त वर्ल्ड जिओग्राफीचे, बरेचसे क्वेश्चन कव्हर होणार आहेत. तर बरेचसे रेफरन्सेस येणारे जे तुम्हाला नोट करायचे आहे. ठीक आहे. तर बाकी विषयांचं पण मॅम तुमचं सिलेबस क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घेतील. काय विचारायचं आहे कोणाला? काय डाऊट? ऑनलाईन कोणाला काय विचारायचं आहे? ओके, थांबूया आपण इथेच. थँक्यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कोऑपरेशन. जय हिंद, जय भारत. थँक्यू.